स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचं आज आपलं 26वं पुष्प आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व जणांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपले संस्थेचे अध्यक्ष श्री मंदार जोग आणि अमितजी ठक्कर कोषाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जुगल राठी आणि आजच्या प्रमुख वक्त्या वैद्य सौ छाया दांडेकर यांना कृपया मंचावर घेऊन यावे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं सगळ्यांचं स्वागत करूयात. भारत विकास परिषदेच्या या व्याख्यानमालेमध्ये आत्तापर्यंत विविध विषयांवर आपण या ठिकाणी कार्यक्रम सादर केलेले आहेत. करोनाच्या काळात सुद्धा आपण याचा खंड पडू दिला नाही. ऑनलाईन आपण या पद्धतीच्या सगळ्या व्याख्यानमाला केल्यात आणि आज या ठिकाणी मला सांगायला खूप आनंद होतोय की आज आपण प्रत्यक्ष सभागृहात बसून वक्त्यांचं या बोलणं ऐकणार आहोत आणि या ठिकाणी आपण त्यासाठी जमलेले आहोत. भारत विकास परिषदेच्या प्रथेप्रमाणे मी मंचावरील सर्वांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करावं. भारतमाता आणि स्वामी विवेकानंदांचं प्रतिमा पूजन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. यानंतर वंदे मातरम होईल आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात. मी अनया दांडेकर हिला विनंती करतो की या ठिकाणी आपण वंदे मातरम प्रस्तुत करावं. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वंदे मातरं शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले कोटि कोटि भुजै धृत खर करवाले अबला के नमा ए तबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुमि मा शक्ति हृदये तुमि मा भक्ति तुम्हारी प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरं त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलां अमलां तुलां
सुजलां सुफलां मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्. धन्यवाद अनया. अतिशय सुंदर अशा वंदे मातरमने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं स्वागत करतो. प्रमुख पाहुणे जुगल राठी यांचं स्वागत करतो. आजच्या प्रमुख वक्त्या वैद्य सौ छाया दांडेकर यांचं स्वागत करतो. पॅन्डेमिकच्या काळामध्ये, कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये सर्वांनाच आपल्या तब्येतीची, हेल्थची अतिशय चिंता लागून राहिली होती. सर्वांनाच इम्युनिटी हा एक परवलीचा शब्द झाला होता आणि सगळा समाज, सगळा देश या कोरोनाला जेव्हा आपण त्याशी लढत होतो त्यावेळेला आपल्याबरोबर आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा आपल्याला या काळामध्ये खूप धीर दिला आणि या सर्व याच्यामध्ये भारत अतिशय चांगल्या प्रकारे या सारा कोरोनाला फाईट करून पुढे आला. पण मला असं वाटतं की ह्याचं सगळ्याचं श्रेय हे आपल्या समाजाच्या पूर्वपार चालत आलेल्या रूढीमुळे आहे आणि त्याचाच एक भाग हा आयुर्वेदाचा पण आहे. भारत सरकारने तर आयुर्वेदाच्या वाढीसाठी, वृद्धीसाठी आयुष मंत्रालय नावाचं मंत्रालय स्थापन केलं. त्याला एक पूर्ण वेळ मंत्रिपद पण दिलं. त्याच्या सगळ्याचा फायदा आपल्याला या कोरोनाच्या काळात झाला. वेगवेगळ्या प्रकारचे काढे कसे घ्यायचे, काय घ्यायचे याच्या सतत जाहिराती आणि माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळत होती. परंतु ह्या सगळ्या काळामध्ये एक चांगली गोष्ट झाली की समाजातले सगळ्या वयोगटातले, सगळ्या थरातले लोक जे आहेत हे या प्रकृती स्वास्थ्याकडे वळले, पर्यायाने आयुर्वेदाकडे वळाले. आणि म्हणून आज आपण या आयुर्वेदाची, या सर्व प्रक्रियेची, किंबहुना कवचकुंडल जी आहेत, आपल्या आजचा जो विषय आहे की आयुर्वेदाची कवचकुंडल कशी घ्यायची, आपल्याला उपयोगाला ठरतात, याची सगळ्याची माहिती घेण्यासाठी यातील तज्ज्ञ वैद्य सौ छाया दांडेकर यांना आज आपण या ठिकाणी बोलवलेले आहे. आज आपण त्यांचे मौलिक विचार ऐकणार आहोत, आयुर्वेदाबद्दल त्यांची सगळी माहिती घेणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जुगलजी राठी आपल्याला आज या ठिकाणी आपल्याबरोबर हजर आहेत. आणि जुगलबाईबद्दल पुणेकरांना तर भरपूर माहिती आहे, मी त्यांची स्वतंत्र ओळख करून द्यायची गरज नाही आहे. जुगलबाई हे स्वतः CA आहेत आणि फिटनेस फ्रीक आहेत. वयाच्या 55 वर्षानंतर त्यांनी फिटनेस सुरू केला, फिटनेस मुवमेंट सुरू केली. आणि वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की 60व्या वर्षानंतर त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी जितकं वय आहे तितक्या फेऱ्या डेक्कन जिमखान्याच्या ग्राउंडला मारतात ते. आणि हे खरोखरच जुगलबाई क्रेडिटेबल आहे. मी जुगलबाईंबद्दल 10 वर्षापूर्वी जेव्हा ऐकलं त्यावेळेस मी हेच ऐकलं होतं की अरे एक जुगल राठी नावाचे CA आहेत, ते उद्या एवढ्या फेऱ्या मारणार. म्हटलं यार काय आहे 65व्या की 63व्या वर्षी या माणसाला काय झाले असं. पण खरंच आम्ही बघायला गेलो त्यांना आणि हॅट्स ऑफ टू जुगलबाई. म्हणजे ही आमची प्रेरणा आहे. जुगलबाई आमच्या व्यायामाच्या ग्रुपमध्ये पण आहेत रोजच्या आणि ही आमची प्रेरणा आहे. अशा प्रकारचे प्रमुख पाहुणे आपल्याला आज या ठिकाणी लाभलेत. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा स्वास्थ्यपूर्ण होणार याच्यात शंका नाही. आज आपल्याकडे ज्या प्रमुख वक्ते आलेल्या आहेत वैद्य सौ छाया दांडेकर यांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. त्या स्वतः BMS आहेत. आयुर्वेदाची त्यांनी पदवी घेतलेली आहे. आयुर्वेदाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी संस्कृतमध्ये सुद्धा BA केलेला आहे, कारण आयुर्वेदाचा बराचसा भाग हा संस्कृतमध्ये पण असतो. त्यामुळे त्यांची संस्कृतची सुद्धा अभ्यास दांडगा आहे. आयुर्वेदाचं शिक्षण घेतल्यानंतर, डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी एका प्रथितयश औषध निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बरेचसे हेल्थ चेकअप कॅम्प केलेले आहेत, एक्झिबिशन्स केलेली आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली आहे. अनेक ठिकाणी, अनेक शाळांमध्ये महिला आणि मुलांच्यासाठी आयुर्वेद आणि आरोग्य यावर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांचा अनुभव पण दांडगा आहे.
त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे एरंडवणा भागामध्ये आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांचा मधुमेह, ओबेसिटी, संधिवात आणि स्त्रियांचे विकार तसेच मानसिक आजार या विषयांमध्ये त्या तज्ज्ञ आहेत. त्याबद्दल त्या सगळं काम करत असतात. डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे या संस्थेच्या बरोबर त्या संलग्न आहेत. फूड केअर कन्सल्टंट म्हणून ह्या डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियासाठी मानद तज्ज्ञ म्हणून काम करतात आणि अतिशय एक वेगळ्या प्रकारचे त्यांची वैशिष्ट्य असं की त्या गेल्या 10 वर्ष ब्रह्मविद्या या योगशास्त्रातील दुर्मिळ शास्त्राचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्यातल्या 3ही पातळ्या त्यांनी अचीव केलेल्या आहेत, त्या पूर्ण केलेल्या आहेत. अशा या वैद्य डॉक्टर छाया दांडेकर आपल्याला या ठिकाणी आज प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर जुगलजींची पण मी थोडीशी ओळख करून देतो. जुगलभाई नाही, सगळ्या पुणेकरांना तुम्ही माहितीच आहात, पण एक फॉर्मल ओळख करून देतो तुम्हाला. जुगलभाई हे हाडाचे सायकलिस्ट आहेत. 2005 नंतर त्यांनी कधीही कार, स्कूटर काही वापरलेलं नाही. सायकल आणि बसनं ते प्रवास करतात. जुगलभाईंचा पुण्याच्या जो एक बस किंवा एक आपण म्हणतो की ज्याला पब्लिक ट्रान्सपोर्टच्या साठी जुगलबाईंचं खूप मोठं काम आहे. PMTला त्यांनी माझ्या अंदाजाने 10,000 सूचना दिल्या असतील आतापर्यंत. PMTच्या सुधारण्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. व्यवसायानं ते स्वतः CA आहेत. त्यांचा पुणे विपश्यना समितीचे ते फाउंडर आहेत. विपश्यनाशी त्यांचा चांगला खूपच दांडगा अभ्यास आहे. मॅनेजिंग ट्रस्टी आहेत सजग नागरिक मंच. सजग नागरिक मंच पुणेकरांना सांगायची आवश्यकता नाही. विवेक वेलणकर आणि जुगलबाई त्याच्यामध्ये खूप काम करतात. सहस्त्रबुद्धे पण होते. सहस्त्रबुद्धे दुर्दैवाने आपल्यात आज नाहीत, पण त्यांचं चांगले असोसिएट होते आणि सजग नागरिक मंचाच्या माध्यमातून खूपशा सरकारच्या आणि याच्या अडीअडचणी जुगलबाई सोडवत असतात. PMP पूर्वीचं PMTचे प्रवासी मंचाचे ते अध्यक्ष आहेत. पुणे रोटरी मिडटाऊनचे ते 83 ते 84 पर्यंत प्रेसिडेंट होते. व्हाईस चेअरमन होते WIRC ICCA 88-89ला. ICAI. जुगलबाईंबद्दल सगळ्यांनाच माहिती. आणखीन एक त्यांची ओळख आहे, जुगलबाई स्वतः ट्रेकर पण आहेत चांगले. जुगलबाईंनी खूपशे कळसुबाई महाराष्ट्रातली तर सगळी शिखरं पार केलेली आहेत त्यांनी. सायकलिंग बद्दल त्यांनी हिमालय सुद्धा पादाक्रांत केलं, म्हणजे सायकल क्रांत केलेला आहे. आणि जुगलबाई बऱ्याचशा मोठमोठ्या मोहिमांमध्ये भाग घेत असतात. एन्ड्युरो जी स्पर्धा असते आपल्याकडे सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंगची, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 2008 ते 2014 अशी सलग 6 वर्ष सिनियर गटात नाही बरं, ॲम्युचर गटात भाग घेतलेला आहे आणि त्या कंप्लीट केलेल्या आहेत. असे हे दोन्हीही सन्माननीय व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण या सगळ्या सन्माननीयांचं स्वागत करूयात. मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष मंदार जोग यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे श्री जुगल राठी यांचं स्वागत करावं. तसंच आपल्या भारत विकास परिषदेचे अमित ठक्कर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर छाया दांडेकरांचं स्वागत करावं. कार्यक्रमाला फारसा वेळ न दवडता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. माझी वैद्य सौ छाया दांडेकर यांना विनंती आहे की त्यांनी आजच्या कवचकुंडले आयुर्वेदाची या विषयावर आमचं प्रबोधन करावं, आम्हाला त्यांचे मार्गदर्शन करावं. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आपल्या सर्वांना हा श्लोक माहिती आहे. हा आपल्या उपनिषदांमधला बृहद आरण्यक उपनिषदातला शांती मंत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या श्लोकाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये सगळ्यांच्या हिताची प्रार्थना केलेली आहे
आपण प्रार्थना म्हणलं की जनरली परमेश्वराची स्वतःसाठी प्रार्थना करतो, स्वतःच्या जवळच्या लोकांसाठी करतो. पण यामध्ये सर्व लोकांना आरोग्य लाभू दे आणि सर्व लोकांचं भलं होऊ दे आणि कुणालाच दुःख नको मिळू दे अशी विश्वशांती प्रार्थना म्हणून ही खरोखरी वाखाणण्यासारखी आहे. दुसऱ्याचं हित चिंतणं याच्यासाठी खूप निरोगी आणि शुद्ध मन लागतं आणि निरोगी आणि शुद्ध मन हे निरोगी शरीरामध्ये असतं. असं निरोगी शरीर आणि निरोगी मन सगळ्यांनाच असावं असं नक्की वाटतं. निरोगी या शब्दाची व्युत्पत्ती आपण बघितली किंवा आरोग्य म्हटलं तर निरोगी म्हणजे ज्याला रोग नाही तो आरोग्यवान असं सुरुवातीला मानलं जायचं. परंतु आयुर्वेदामध्ये स्वास्थ्य हा शब्द स्पेशली आलेला आहे. त्याचा अर्थ असा की फक्त रोग नाही म्हणजे आपण खरोखरी सुखी असतो का? एखाद्याचं शरीर खूप भक्कम आहे, त्याला काही त्रास नाहीये, पण त्याच्या मनाला काही टोचणी असेल, काही दुःख असेल तर त्याला आपण निरोगी म्हणू नाही शकत. सुरुवातीला WHO आपल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची व्याख्या अशीच होती की लॅक ऑफ डिसीज म्हणजे हेल्थ. पण हळूहळू असं लक्षात आलं की फक्त फिजिकल हेल्थ महत्त्वाची नाही तर त्याच्याबरोबर मेंटल हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे. आयुर्वेदामध्ये अशी व्याख्या केलेली आहे स्वस्थ माणसाची: समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे ज्याच्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स अगदी डोक्यापासून पायापर्यंत ज्या ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या बॅलन्समध्ये आहेत, संतुलनात आहेत, म्हणजे त्याचं शारीरिक आरोग्य उत्तम आहे आणि ज्याचं मन, आत्मा आणि इंद्रिय हे तिन्ही प्रसन्न आहेत. प्रसन्न ह्या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे, कारण नुसतं आनंदी नव्हे तर प्रसन्न, त्याच्यामध्ये एक वेगळा पवित्र भाव आहे. म्हणजे माणसाचं शरीर, मन, आत्मा आणि इंद्रिय हे सगळं जर का व्यवस्थित असेल तर त्याला आपण स्वस्थ म्हणू शकतो. आज WHO ची व्याख्या अशी आहे: अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस, नॉट जस्ट लॅक ऑफ डिसीज. तर सोशल हेल्थ ही पण नंतर ऍड केली गेली, कारण निरोगी मन हे फक्त स्वतःसाठी चांगला विचार करून चालणार नाही तर त्यांनी समाजासाठी पण त्याचा चांगला विचार केला पाहिजे. तर अशी ही स्वस्थ किंवा हेल्थ किंवा हेल्दी माणसाची व्याख्या आपण बघितली. आता आपण हे स्वस्थ किंवा स्वास्थ्य किंवा हेल्थ जी मिळवायची आहे ती मिळवण्यासाठी आपण कोणाची मदत घेणार आहोत? तर आपण ज्या प्रदेशात राहतो, आपली जी संस्कृती आहे त्या भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा जी वेदांची मानली जाते, त्या वेदांमधून आलेल्या चतुर्वेदांपैकी एका वेदाचा उपवेद असलेल्या आयुर्वेद शास्त्राची आपण या आरोग्याच्या कवचकुंडलांसाठी मदत घेणार आहोत. तर आयुर्वेदाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण ते आपलंच प्राचीन शास्त्र आहे. पण तरी आयुर्वेदाबद्दल बोलताना आपल्या सगळ्यांना काहीतरी बेसिक गोष्टी माहीत असाव्यात, या दृष्टीने आपण आयुर्वेद अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. आयुर्वेद म्हणजे आहे आयुषो वेदः. संपूर्ण आयुष्याबद्दल माहिती सांगणारं जे संपूर्ण शास्त्र आहे ते म्हणजे आयुर्वेद आहे. याच्यामध्ये त्यांची जी बेसिक प्रिन्सिपल आयुर्वेदाने वर्णिली आहेत जवळजवळ 5000 वर्षापूर्वी, ती शाश्वत आहेत. शाश्वतचा अर्थ की ती बदललेली नाहीयेत. काळाच्या ओघामध्ये असं होतं की काही इतर पॅथींमध्ये नवीन औषध येतं, त्याचे गुणधर्म ट्रायल घेतले जातात आणि काही वर्षांनी ते बॅन केलं जातं. आयुर्वेदाची बेसिक प्रिन्सिपल अशी आहेत की ती 5000 वर्षांपूर्वी पण सत्य होती आणि आत्ता पण सत्य आहेत. त्याला आपण म्हणलंय की शाश्वत त्याची तत्व आहेत. आणि आयुर्वेदामध्ये एक महत्त्वाची संकल्पना आहे पंचमहाभूतांची संकल्पना. असं म्हटलं जातं की ही सृष्टी पांचभौतिक आहे. पांचभौतिक म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 महाभूतं यांनीच ही सृष्टी बनलेली आहे. आपल्या सगळ्यांना ही माहिती आहे. अगदी थोडक्यात पृथ्वी म्हणजे जमीन, लँड, डोंगर, दर्या हा जो काय पार्ट आहे तो सगळा पृथ्वी. आप म्हणजे पाणी. आपल्याला माहिती आहे की अखंड मोठ्या पृथ्वीवर फक्त काही प्रमाणात जमीन आहे, बाकी सगळं पाण्याने आच्छादलेलं आहे. त्याच्यानंतर तेज महाभूत म्हणजे अग्नी, उष्णता. सूर्यापासून जी उष्णता येते आणि अनेक प्रकारचे अग्नी हे तेज महाभूताचे प्रतीक आहेत. त्याच्यानंतर वायू म्हणजे वारा. सृष्टीमध्ये कुठलीही हालचाल जी घडते ती फक्त वायूमुळे घडते. आणि आकाश, आकाश हे सगळ्यात मोठं महाभूत की ज्याच्यामध्ये ही सगळी महाभूतं सामावलेली आहेत. तर जशी सृष्टी पांचभौतिक आहे तसं आपलं शरीर पण पांचभौतिक आहे. कारण असं म्हटलं जातं की मॅन इज मिनिएचर ऑफ नेचर. आणि म्हणून आपल्या शरीरात पण ही पांचभौतिक तत्व वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्वात आहेत आणि शरीराचा कुठलाही भाग घेतला तरी त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत. जसं आपल्या शरीरातला घन भाग आहे हाडं आणि मांस, हा जो घट्ट भाग आहे हा पृथ्वीचा आहे.
आपल्या शरीरात जे डोक्यापासून पायापर्यंत रक्ताभिसरण होतं, त्याच्याबरोबर बरेचसे द्रवपदार्थ वाहत असतात, ते आपमहाभूताचा भाग आहे. तेज महाभूत म्हणजे आपल्या शरीरातला अग्नी किंवा उष्णता. आपण जिवंत असल्याचं हेच एक महाभूत सांगतं. कारण जेव्हा शरीरातली उष्णता निघून जाते आणि आपण म्हणतो की शरीर थंड पडलंय, ते आपल्या जिवंतपणाचं लक्षण असलेला तेज महाभूत. आणि आपण कुठलीही गोष्ट खातो पितो त्या सगळ्याचं परिवर्तन करण्याचं काम हे तेज महाभूत किंवा अग्नी करत असतो. त्याच्यानंतर वायू किंवा वात हा तर खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना वात पित्त कफ याही संज्ञा माहिती आहेत. तर आपल्या शरीरात कुठलीही गोष्ट डोक्यापासून पायापर्यंत हलवायची असेल किंवा आपल्याला काही हालचाल करायची असेल, ती सगळी ह्या वायूमुळे होते, वातामुळे. आणि आकाश जे आहे ते जसं बाहेर आकाश आहे तसं आपल्या शरीरात पण आकाश आहे. आकाश म्हणजे पोकळी म्हणू आपण. आपलं शरीर हे आतमध्ये असंख्य पोकळ्यांनी बनलेलं आहे आणि या सगळ्या पोकळ्या जोडलेल्या आहेत. या पोकळ्या जर का मोकळ्या असतील तर आपण निरोगी आहोत. आणि एखाद्या जरी पोकळीत काही अवरोध निर्माण झाला, जसं आपण बघतो की हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये अवरोध झाला, ॲथेरोस्क्लेरोसिस झालं की तिथे आपल्याला रोगी अवस्था येते. त्याच्यामुळे आकाश महाभूतही तेवढंच महत्त्वाचं आहे. असं आपलं शरीरही पांचभौतिक आहे. या आयुर्वेदाची अजून तत्व आहेत वात पित्त कफ हे त्रिदोष. याला मराठीतला दोष हा अर्थ घ्यायचा नाही, कारण हे देहाचं जसे काही ते स्तंभ आहेत, बेसिक स्तंभ, त्याप्रमाणे काम करतात. तसेच त्रिदोषांच्या जोडीला सप्तधातू रस रक्त मांस मज्जा मेद अस्थि शुक्र हे सगळे 7 धातूंनी आपलं शरीर बनले आणि या 7 धातूंच्या सगळ्या सिस्टीम्स आहेत. सर्क्युलेटरी पासून सर्व सिस्टीम्स ह्या धातूंनी बनल्या आहेत. आणि आयुर्वेदाची एक युनिक संकल्पना आहे प्रकृती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पिंडे पिंडे मतिर्भिन्न असं आपण म्हणतो की प्रत्येक देह वेगळा आहे. तर तो का वेगळा आहे, तर त्या देहामध्ये या दोषांचं धातूंचं वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे. म्हणून प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. ती प्रकृती कधी वाताची असेल, कधी पित्ताची असेल, कफाची असेल. काही वेळेला त्याची कॉम्बिनेशन्स असतात, ॲक्च्युली कॉम्बिनेशन्सच असतात, पण त्याचं पर्सेंटेज वेगवेगळं असतं. म्हणून प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. आणि तुम्ही कधी वैद्यांकडे गेलात तर ते आधी तुमची प्रकृती जाणून घेतात, कारण या प्रकृतीनुसार त्यांना तुम्हाला औषध द्यायला किंवा पथ्य सांगायला खूप सोपं पडतं. तर असा हा आयुर्वेद जो आहे, ज्याची आपण आता बेसिक प्रिन्सिपल्स बघितली, तो साधारण 2 भागांमध्ये आपण विभागू शकतो. त्यातला एक भाग आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि दुसरा भाग आहे आतुरस्य व्याधी परिमोक्षणम. ह्या अगदी संस्कृतमधल्या छोट्या व्याख्या असल्या तरी त्याचा अर्थ सरळ आहे. आपण इतका वेळ स्वस्थ माणसाची व्याख्या बघितली. तर ह्या स्वस्थ माणसाचं जे आरोग्य आहे, त्याची स्वस्थता जी आहे ती वाढवणं, त्याचं जतन करणं आणि रक्षण करणं हे ह्या भागात बघितलं जातं. मग त्याच्यामध्ये तुम्ही डे टू डे लाईफमध्ये कसं वागायला हवं, तुमची जीवनशैली कशी हवी, त्याच्यानंतर त्या जीवनशैलीमध्ये ऋतूनुसार काय बदल करायला हवेत, शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य कसं राखलं पाहिजे आणि सामाजिक आरोग्य कसं राखलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी या स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणमध्ये सांगितल्या आहेत की जो आपण आज हा पाठ बघणार आहोत. आणि एवढं सगळं करून सुद्धा जर का स्वस्थ माणसाला काही लक्षण निर्माण झाली, काही प्रमाणात रोगाची लक्षणं झाली, तर त्याच्यासाठी पुढचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये सर्व व्याधींची चिकित्सा त्याच्या पथ्यापथ्यासह आणि तो रोग पुन्हा होऊ नये, म्हणजे अपुनर्भव ज्याला म्हणतात, त्याच्यासाठी ही दुसरी शाखा जी आहे आयुर्वेदाची ती काम करते. तर आपण आता बघूयात मुख्य स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणामध्ये काय काय येतं की जे आपण आज बघणार आहोत आपली कवचकुंडलं वाढवण्याकरता. हे सर्व निरोगी लोकांच्या आरोग्याचं जपण्यासाठी आणि वर्धन करण्यासाठी असलेल्या गोष्टींमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत: दिनचर्या, ऋतुचर्या आणि आचार रसायन. तर आपण दिनचर्या हळूहळू बघूयात. दिनचर्येमध्ये आपण ॲक्च्युली रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे काय करतो तेच सगळं आलेलं आहे. पण त्या सगळ्याला काही शास्त्रशुद्ध महत्त्व आणि ते का करावं आणि ते नित्य त्यातल्या गोष्टी कुठल्या कराव्यात हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता आपण सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत ह्या सगळ्याचं वर्णन आहे. याच्यामध्ये असं म्हणलंय ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत जीर्णाजीर्णम निरूपयन. पहिलीच गोष्ट अशी आहे की ब्राह्म मुहूर्तावर उठावं आणि तुमचे नैसर्गिक वेग विसर्जन करावं. आता ब्राह्म मुहूर्त म्हणजे काय, तर सूर्योदय होण्यापूर्वीचा 2 प्रहरांचा काळ साधारणपणे म्हणजे ब्राह्म मुहूर्त म्हणला जातो. आता सध्या 7 वाजता जर का सूर्योदय होतोय तर त्याच्या आधी 2 तास 5 वाजता आपण उठलं पाहिजे. हे आयडियल कंडिशनमध्ये. कोणी म्हणेल मला कशासाठी एवढं लवकर उठायचंय, मला काही शाळा कॉलेज नाही, मला काही ऑफिस नाही. पण ब्राह्म मुहूर्तावर उठण्याचं महत्त्व असं आहे की नुसतं तुम्ही सकाळी लवकर उठायला लागलात ना तरी तुमचं आरोग्य सुधारतं. आपल्याला आपले आजी आजोबा सांगायचे लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपत्ती लाभे. ते शब्दशः खरं आहे. कारण ह्या मुहूर्तावर
सृष्टी ही 3 गुणांची बनली आहे, सत्व रज तम. त्यात सत्व गुणाचं अतिशय प्राबल्य असतं ते ह्या वेळामध्ये ब्राह्म मुहूर्ताला. आणि आपण जर का या वेळेला उठलो आणि सृष्टीमध्ये गेलो किंवा आपल्याला तो सत्वगुण ग्रास्प करायला खूप सोपा जातो, आपल्या मनामध्ये अतिशय पवित्र आनंदी असं आपोआप व्हायला लागतं. आणि म्हणूनच या मुहूर्ताला योगी लोक साधना करतात, विद्यार्थी लोक अध्ययन करतात. जर का आपण काही या वेळेला उठून पठण केलं, अध्ययन केलं तर आपल्या ते चांगलं लक्षात राहतं. इतकं ब्राह्म मुहूर्ताचं महत्त्व आहे. म्हणून ब्राह्म मुहूर्तावर उठावं आणि पहिलं वेगळं विसर्जन करावं. आणि असं म्हटलं की तुमचं आदल्या दिवशीचं खाल्लेलं अन्न पचलंय की नाही हे बघून तुम्ही उठावं. आपल्याला की आपल्या आत बघता येणार नाही की माझं अन्न पचलंय का, पण आपल्याला नैसर्गिक वेगांवरनं कळतं की आपलं अन्न पचलेलं आहे. उठल्या उठल्या ज्याला नैसर्गिक वेगांचा हे होतो, संवेदना होते, त्याचा आदल्या दिवशीचं अन्न पचलेलं आहे असं समजायला हरकत नाही. ह्याच्यानंतर जे आपण डे टू डे हे करतो, छोट्या छोट्या क्रिया, त्या सगळ्या गोष्टींना आयुर्वेदाने विधी असं म्हटलेलं आहे. दंत धावन विधी म्हणजे दात स्वच्छ करणे, जिव्हा निर्लेखन विधी म्हणजे जीभ स्वच्छ करणे. एक 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 छोट्या क्रियेला विधी म्हणण्याचं कारण असं की त्या छोट्या क्रिया असल्या तरी त्याला तेवढं महत्त्व आहे. दातांचं पूर्वी तुम्हाला ह्या चित्रात दिसत असेल की पूर्वी दातून यायचे. काही विशिष्ट आयुर्वेदिक वनस्पतींच्या काड्या, जसं ज्येष्ठमध्ये करंज आहे, अर्क, न्यग्रोध, तर ह्याच्या काड्या चावून त्याचा टिप ब्रश सारखा केला जायचा आणि त्यांनी दात घासले जायचे. आता तेव्हा ब्रशचा शोध लागलेला नव्हता, आता ब्रश आहे. पण ब्रश आणि वनस्पतीची काडी याच्यात फरक असा आहे की ती वनस्पतीची काडी काही औषधी गुणधर्मांनी युक्त असते. त्यामुळे त्याचा जो तुरट, तिखट, खारट, आंबट रस आहे त्यांनी आपलं तोंड स्वच्छ व्हायला मदत होते. आणि आपण आता ब्रशला पेस्ट लावून दात घासतो जी गोड चवीची असते. असं म्हटलंय की दंतधावन हे गोड रसाने न करता तुरट किंवा कडू अशा रसाने करावं. तुम्ही बघितलं लहान मुलांना जर का आपण पेस्टने दात घासायला जेव्हा शिकवतो तेव्हा ती पेस्ट खाऊन टाकतात, म्हणजे बऱ्याच त्यांच्या पोटात जाते. जर का हे तुरट रसाचं द्रव्य असेल तर ते खाऊ नाही शकणार. याचा तुरट रसाचा आणि या कडू रसाचा उपयोग असा होतो की आपलं तोंड हे कफाचं स्थान आहे. उठल्या उठल्या आपल्या मुखामध्ये जो काही चिकटा असतो, कफ असते, लाळ असते, ते सगळं स्वच्छ होण्याकरता ह्या गोष्टींचा उपयोग होतो. त्याच्यानंतर जिव्हा निर्लेखन हे स्पेशली करावं असं लिहिलंय की जिभेची स्वच्छता. जिभेवर आपली सगळी टेस्ट बर्ड्स असतात, ती जर का कोटेड राहिली तर आपल्याला रुची कळणार नाही, आपलं आरोग्य चांगलं राहणार नाही, मुख दुर्गंधी येऊ शकते. पूर्वी याच्यासाठी धातूच्या पट्ट्या असत, तांब्याची किंवा चांदीची छोटी पट्टी की त्यांनी जीभ स्वच्छ करायची. आजकाल ब्रशच्या पाठीमागे खरखरीत भाग असतो, त्यांनी जीभ आपण साफ करू शकतो. तर ही छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर मंगलाचरण असं म्हटलंय. आपण सकाळी उठल्या उठल्या कराग्रे वसते म्हणतो, तर याचा अर्थ की आपण काल रात्री झोपून सकाळी उठलोय याच्यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानतोय. आणि आता यापुढच्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आपल्या हातामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद हे आपल्याला मदत करणार आहेत पुढचा सगळा दिवस हे करायला. परमेश्वराचे क्षणभर स्मरण करण्यासाठी मंगलाचरण आवश्यक आहे. याच्यानंतर आपले सगळे मानेच्या वरच्या भागातले अवयव आहेत, डोळे, नाक, यांच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी पुढे अंजन विधी म्हणून सांगितलं आहे. पूर्वी रोज डोळ्यामध्ये अंजन घालण्याची पद्धत होती, काही औषधी ड्रॉप्स घातले जायचे. त्याच्यानंतर नस्य हा पंचकर्मातला एक उपचार म्हणून आहे. नाकामध्ये औषधी द्रव्यांचे ड्रॉप्स घालणे म्हणजे नस्य, पण ते नाकापुरतं मर्यादित नाहीये. आपल्याला असं वाटतं की फक्त सर्दीमध्ये नाकात ड्रॉप्स घालायचे असतात. नस्य हे असं पंचकर्म आहे की त्यांनी आपल्या अनेक रोगांवर त्याचा उपाय म्हणून सांगितलेला आहे. एस्पेशली डोळे, केस, त्वचा, नंतर आपल्या खांद्यांची ताकद, ह्या सगळ्या गोष्टी नस्याने सुधारतात. त्याच्यामुळे नस्य हे सुद्धा डेली ऍक्टिव्हिटीमध्ये सांगितलं आहे. याच्या पुढे गंडूशा म्हणजे गुळण्या करणे, की आपण गरम पाण्याच्या त्याच्यामध्ये हळद घालून किंवा इतर कुठलं औषधी चूर्ण घालूनही करू शकतो. साध्या गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तरी तोंडातला कफ कमी होणं, चव सुधारणं, घशाची सूज कमी होणं इतके फायदे आपल्याला मिळू शकतात. याच्यानंतर तैलाभ्यंग नावाचा विधी आहे. तैलाभ्यंग म्हणजे सगळ्या संपूर्ण शरीराला तेलाचं मसाज करणे किंवा तेल लावणे. आणि त्याच्यानंतर उद्वर्तन म्हणजे औषधी चूर्णांचं चोळणं. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण हे सगळं करतो. आपण हे सगळं दिवाळीमध्ये करतो. दिवाळीमध्ये लवकर उठतो, चांगलं सुगंधी तेल लावून आंघोळ करतो, उठणं लावतो, नवीन कपडे घालतो. ही जी दिवाळी आहे ना, ही आयुर्वेदाने सांगितले की तुम्ही वर्षभर करा. कारण तुमच्या शरीराला दिवाळीसारखं जर का तुम्ही बडदास्त ठेवलीत तर ते तुम्हाला जास्तीत जास्त वर्ष
चांगलं निरोगी राहायला मदत करेल. कारण असं म्हणलंय शरीरमेव आद्य खलु धर्म साधनम. तुम्हाला काहीही करायचं असलं तरी तुमचं शरीर भक्कम पाहिजे. म्हणून जसं दिवाळीचं तुम्ही हे ठेवता रुटीन, आपण दिवाळी करतो ती मनाची दिवाळी करतो. आपण वर्षभर दिवाळी साजरी करतो, लाडू खातो, करंजी खातो, चकली खातो, नवीन कपडे आणतो. हे दिवाळीच्या गोष्टी आपण वर्षभर करतो, पण आपण शरीरासाठी जी बेगमी करायला हवी ती पण आपण वर्षभर केली पाहिजे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर ह्याच्यासाठी तैलाभ्यंग आणि उद्वर्तन याच्यानंतर व्यायाम सांगितलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की मल्ल लोक जे असतात ते आधी कुस्तीच्या तेलाचा मसाज करून त्याच्यावर चूर्ण चोळून मग ते आखाड्यात उतरतात. म्हणजे आधी अभ्यंग आणि नंतर व्यायाम असा त्यांचा क्रम असतो. व्यायामाबद्दल आपण मुद्दामून जाणून घेऊया की आयुर्वेदाचं व्यायामाबद्दल काय म्हणणं आहे. व्यायाम हा सगळ्यांसाठी सारखा नाही, ती रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार व्यायाम केला पाहिजे असं आयुर्वेदाने सांगितलंय. हा जो व्यायाम आहे हा प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार बदलेल. वर्षभर सगळी आपली वातावरण सेम नसतं, आपली शक्ती पण सेम नसते, तर त्यानुसार व्यायाम बदलतो. योग्य वेळ ही व्यायामाची सकाळी उठल्यावर अन्नपचन पूर्ण झालेलं आहे, नैसर्गिक वेग विसर्जन झालेले आहेत आणि आपण पुढचं काही खाल्लेलं नाही, अशा वेळातच व्यायाम करणं हे जास्त चांगलं. पण आता काही लोकांचं रुटीन असं असतं की त्यांना लवकर जायला लागतं आपल्या कामासाठी. त्यांनी हीच कंडिशन आपल्या शरीरात संध्याकाळी जेव्हा येते की दुपारचं जेवण पचलंय आणि पुढचं जेवण घ्यायचं आहे आणि तुम्ही फ्रेश असाल, तर त्यावेळेला तुम्ही व्यायाम करू शकता. याची योग्य मात्रा ही सुद्धा सापेक्ष आहे. प्रत्येकाला सम प्रमाणातला व्यायाम पुरेल असं नाही. एखादा मनुष्य वात प्रकृतीचा कृश असेल तर त्याला थोडा व्यायाम पुरेल आणि एखाद्या कफ प्रकृतीच्या तगड्या माणसाला एक दीड तास व्यायाम केला तरी घाम येणार नाही. तर घाम येईपर्यंत आणि दम लागेपर्यंत असं आयुर्वेदाने मात्रा सांगितली आहे. त्यामुळे ती काही मिनिटांमध्ये मोजलेली नसून ती प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळी असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम हा निरोगी अवस्थेतच करावा. आपल्याला माहिती की आपल्याला समजा काही झालं, ताप आला, ताप 2च दिवस येतो, पण त्याच्यानंतर 4 दिवस तरी आपल्याला एवढा अशक्तपणा असतो की आपण चालण्याचं त्राणही नसतं. तर या वेळेला जर का आपण व्यायाम केला तर आपणच आपलं बल कमी करून घेतो आणि मग त्याने आपला रोग बरा होण्याला अटकाव केला जातो. तर असा हा व्यायाम करून झाल्यानंतर स्नानविधी सांगितलेला आहे. स्नानामध्ये संपूर्ण शरीरासाठी गरम पाणी की जे थोडं ऋतूनुसार बदलू शकतं, जास्त गरम कमी गरम, पण डोक्यासाठी मात्र कायमच कमी गरम किंवा कोमट पाणी वापरावं असं लिहिलंय. जर का अति गरम पाण्याने डोकं धुतलं किंवा डोक्यावर पाणी पडलं तर केसांची मुळं दुखावतात, डोळे, त्वचा आणि मेंदूतील काही सेंटर्स यालाही उत्तेजना मिळून त्रास होऊ शकतो. तर कायम डोक्यावर कोमट पाणी घ्यायचं आणि शरीरासाठी गरम पाणी वापरायचं असं स्पेसिफिक दिलेलं आहे. याच्यानंतर आपण आता दात घासण्यापासून आंघोळीपर्यंत आल्यानंतर तुम्ही तुमचं दैनंदिन कामकाज करायला जायचं आहे असं दिलेलं आहे. जो विद्यार्थी असेल तो शाळा कॉलेज जाईल, आपल्यासारखे जे काम करणारे आपापल्या उद्योगधंद्याला जातील. तर आता हे पुढचा जो दिनचर्याचा भाग आहे तो अन्नपानविधी हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो, हे सगळे विधी करतो, तेव्हा अन्नपानाची स्पेसिफिक वेळ अशी दिलेली नाहीये. तुम्हाला जेव्हा चांगली कडकडून भूक लागेल त्यावेळेला तुम्ही जेवण करावं असा त्याचा अर्थ आहे. आता जर का तुम्ही लवकर उठलात तर भूक पण लवकर लागेल आणि जनरली पित्ताच्या काळामध्ये जेवण करावं असं दिलंय. तर पित्ताचा काळ हा दुपारच्या आत, म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढेल तसा पित्ताचा काळ येतो. त्याच्यामुळे साधारण 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत कधी जेवणाची वेळ असू शकते. तर ह्या जेवणाच्या विधीमध्ये आपण जरा डिटेलमध्ये बघूयात. हे जेवण झाल्यानंतर पुढे सायमचर्या, संध्याकाळची चर्या आणि रात्रीचर्या असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताला करावं असं म्हटलेलं आहे. जेव्हा सूर्यास्त होतो त्याच्यानंतर साधारण 1 तासापर्यंत केलं तरी चालेल. कारण रात्री उशिरा जेवलं तर त्याचे इतके साईड इफेक्ट्स असतात, आपलं पचन नीट होत नाही. बऱ्याचदा पेशंट सांगतात की नाही आम्ही रात्री 9 नंतर 10 वाजता वगैरे जेवतो. तर आपण त्यांना सांगतो की तुम्ही 9 नंतर जेवणार असाल तर नाही जेवलात तरी चालेल, इतका त्याचा तोटा आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही लवकर जेवा, 7 वाजता 8 वाजता, जेवढं तुम्हाला लवकर जेवता येईल तेवढं तुमच्यासाठी ते योग्य आहे. अन्नपान विधी म्हणजे अगदी जेवणाचे साधे साधे नियम दिलेले आहेत. आपण हे नियम जर का नीट बघितले तर त्याचा आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम होण्यासाठी हे दिलेले आहेत. जेवण कसं घ्यावं किंवा अन्न कसं सेवन करावं, तर उष्णम अश्नियात आणि स्निग्धम अश्नियात. उष्ण म्हणजे गरम, जेव्हा पदार्थ बनतो तेव्हाचा तो गरम, नव्याने गरम केलेला असा अपेक्षित नाहीये. तर गरम ताजा पदार्थ
तुम्ही गरम जेवण जेवावं. जे लोक खरोखरी अन्न तयार झाल्यापासून लगेच जेवतात ते खरोखरी भाग्यवान आहेत, कारण असं सगळ्यांना मिळत नाही. ऑफिसमुळे बऱ्याच जणांना डबा घेऊन जायला लागतं, ते 4-5 तासांनी खावं लागतं. पण जर का शिजवल्या अन्न पहिल्या 48 मिनिटांमध्ये खाल्लं तर त्याची सगळ्यात जास्त सकसता आपल्याला मिळते. नंतर नंतर त्याची कमी होऊ शकते. म्हणून पहिलं गरम आणि ताजं खावं आणि ते स्निग्ध असावं. स्निग्ध म्हणजे काय? त्याच्यामध्ये ओलावा हवा, तेल तूप ह्याचा ओलावा थोडा तरी हवा. अगदी शुष्क कोरडं असा आहार घेऊ नये, कारण तो अन्न पचन त्यांनी चांगलं होत नाही. पुन्हा पुन्हा गरम केलेलं अन्न हे तसंही खूप हानिकारक आहे. पुन्हा पुन्हा उष्णीकृतम विषवत भवेत असं म्हटलंय. त्यामुळे एकच पदार्थ 2-3 वेळा गरम केला गेला तर त्यातली न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जी आहे ती शेवट खाली येत जाते. त्याच्यानंतर अन्न हे योग्य ठिकाणी आणि स्वच्छ ठिकाणी शिजवलेलं असावं. तुम्ही बघा, तुम्ही जर का हॉटेलचा भटारखाना बघितला तर आपण जेवू शकणार नाही, कारण हॉटेलचा भटारखाना आणि आपल्या घरातलं स्वयंपाकघर यात बेसिक फरक हाच आहे की आपलं घर किती छोटं किंवा मोठं असू दे पण आपल्याकडे स्वच्छता असते. ते योग्य ठिकाण आहे अन्न शिजवण्याचं. आणि अन्न हे चांगल्या मनाने शिजवलेले असावे. याच्या मागे पण खूप चांगला विचार असा आहे की आयुर्वेदाचं म्हणणं आहे की अन्न हे संस्कारांनी बनतं, अन्नावर संस्कार होतात आणि आपल्याला ते कळत नाहीत पण ते सूक्ष्मपणे आपल्या शरीरावर परिणाम करतात. म्हणूनच आपल्याला आपल्या आईच्या हातचं जेवण हे खूप चांगलं वाटतं. पंचतारांकित हॉटेलपेक्षा आईच्या हातचं जेवण हे कधी चांगलं म्हणतो, याचं कारण तिने ते मनापासून आनंदाने आपल्याच जवळच्या लोकांसाठी शिजवलेलं असतं. त्याचा नक्कीच त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याच्यानंतर हे अन्न, आता हे सगळं आपल्याकडे आलं असं स्वच्छ ठिकाणी बनवलेलं, आपण खायचं कसं? तर ते अशा प्रकारे खायचं, तन मना भुंजित, म्हणजे मन लावून, तन आणि मन दोन्ही अन्नाच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून आपण अन्न खाल्लं पाहिजे. एकीकडे आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय, एकीकडे मनोरंजनाच्या गोष्टी चालू आहेत, मोबाईल चालू आहे, टीव्ही चालू आहे, गप्पा मारतोय, अशा ह्याच्यात शक्यतो जेवू नये असं म्हटलेलं आहे. आणि हे सगळं नित्य ह्याच्यासाठी सांगितलंय. म्हणजे क्वचित प्रसंगी अशा गोष्टी घडल्या तर ठीक आहे, तारतम्याने आपण घ्यायचंय, पण रोजच्या रोज तुम्ही जर का अशांततेत जेवत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या अन्नावर नक्की होतो. त्याच्यानंतर शांतपणे जेवावे असं म्हटले. खूप मोठा आवाज आहे, आपल्याला सुद्धा असं वाटतं की खूप आवाजात जेवू नये, आपण म्हणतो मला शांतपणे जेवू दे. तर हा शांतपणा आपल्याला कॉन्सन्ट्रेशनसाठी हवा असतो की अन्न आपण खातोय ते आपण काय खातोय, किती खातोय, कशा चवीचं आहे, आपल्याला ते कसं वाटतंय, असं पंच ज्ञानेंद्रियांचा आधार घेऊन आपण जेवलं पाहिजे. म्हणून तन मना भुंजित असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ते व्यवस्थित चावून तर खाल्लं गेलं पाहिजे, खूप भरभरही खाल्लं नाही पाहिजे, खूप हळू नाही खाल्लं पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत. खूप लोक ऑफिसमध्ये खूप भरभर जेवतात आणि पुढच्या कामाला लागतात, तर त्यावेळेला अन्नाचं चर्वण झालंय की नाही हेही आपल्याला कळत नाही. आपल्याला लहानपणी बडबड गीतात सांगितलेलं असतं 32 वेळा चावून खावा एक एक घास जेवताना. आपण 32 वेळा नाही पण ऍटलिस्ट अन्न पुरेसं चावलं जाईल याची तरी आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि अन्न खाता खाताच मध्ये पाणी प्यायलं तर आपलं अन्नपचन उत्तम होईल. आता पाणी पिण्यावरनं खूप मतांतर आहेत. कोणी सांगतं की नाही आम्ही जेवणानंतर 1 तासाने पितो, कोणी म्हणतो आम्ही जेवणानंतर पितो. पण आयडियली अन्नाच्या बरोबर जर का पाणी आपण घेतलं तर ते मिक्सिंग चांगलं होतं आणि पोटामध्ये त्याचं चर्निंग चांगलं होऊ शकतं. त्याच्यामुळे मध्ये मध्ये पाणी प्यायलेलं उत्तम. याच्यानंतर आता कसं खावं बघितलं आपण. आता काय खावं आणि काय खाऊ नये हा आयुर्वेदाचा खूपच एक युनिक पॉइंट आहे. आणि सगळे पेशंटही खूप आल्यावर पहिले सांगतात की तुम्ही मला ते पथ्य सांगू नका, मला फक्त औषध द्या. असं जर का आपण केलं की औषध दिलं आणि पथ्य काही सांभाळलं नाही तर आपल्याला 50%च गुण येतो. याचं कारण की तुम्ही एखाद्या रोगावर औषध घेताय, सर्दीवर औषध घेतोय आपण आणि सर्दीचं औषध घेतलं, औषधाने सर्दी कमी होते, पण सर्दीला पूरक हेतू जर का आपण घेत राहिलो, काही थंड पदार्थ, थंड हवा, तर परत सर्दी वाढत राहते. म्हणजे सर्दी कमी होतच नाही आणि ते म्हणतात बघा आम्हाला काही बरं नाही वाटलं. तर आपल्याला निरोगीपणासाठी जाण्यासाठी पथ्य उपयोगी पडतं. बऱ्याचदा नुसत्या पथ्याने सुद्धा आपल्याला बरं होता येतं, हे लोकांना पटत नाही. पण पथ्याबद्दल त्यांच्या खूप आवडीच्या गोष्टी असतात. ते म्हणतात मला काय खायचं सांगा, काय खायचं नाही सांगा. तर एक इन जनरल काय अपथ्य असू शकतं याचा आपण इथे गोषवारा घेतलाय. सगळ्या अति गोष्टी आहेत. अति तेलकट, अति तळलेलं, अति मसालेदार, अति गोड, अति खारट, अति तिखट. अति सर्वत्र वर्जेत या नियमाने कुठली गोष्ट अति केली की ती आपल्याला हानिकारकच होणार आहे. त्याच्यामुळे ह्या अति गोड तर आपल्याला माहिती की सगळ्यांना गोड तेवढं पचत नाही. अति तिखट तसंही वर्ज्य आहे, सगळ्यांना तेवढं झेपत नाही. त्यामुळे सगळं मध्यम मार्गाने आपल्याला घेतलं पाहिजे, हे महत्त्वाचं. खूप मोड आलेलं धान्य खाऊ नये असं स्पेसिफिक म्हटलेलं आहे.
खूप मोड म्हणजे एक दिवस होऊन गेलाय वरती अजून एक दिवस ठेवलं तर त्याचे मोड वाढतात आणि जेवढे मोड लांब येतात तेवढं धान्य हे पचायला जड होतं, विष्टंभी होतं. म्हणून शक्यतो खूप मोड आलेली कडधान्य खाऊ नयेत. अति कोरडं, अति शुष्क, आंबवलेलं फर्मेंटेड फूड हे तसंही आपल्याकडे बॅन सांगितलंय रोज खाण्यासाठी. इडली, ढोकळा, डोसा, ब्रेड हे सगळे फर्मेंटेड फूड आहेत की जे ॲसिडिटी होऊ शकते, अपचन होऊ शकतं, सगळ्यांनाच ते पचत नाही म्हणून ते नित्य खायचं नाहीये. हे सगळे नित्य न खाण्याच्या गोष्टी म्हणून आपण बघतो आहोत. त्याच्यानंतर प्रिझर्वेटिव्ह युक्त अन्न याच्यावर तर आपल्याला 1 तास वेगळं बोलता येईल एवढा त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. कित्येकदा स्टोअर फूडवर आपण बघतो मागे लिहिलेलं असतं की कंटेन्स परमिसिबल प्रिझर्वेटिव्ह आणि ई समथिंग समथिंग नंबर, सी समथिंग नंबर, ही सगळी केमिकल्स आहेत, ही सगळी टॉक्सिक रसायनं आहेत. ही जर का आपण लॉंग टर्म खात राहिलो तर त्याचा आपल्या शरीरावर निश्चित दुष्परिणाम होतो. कार्सिनोजेनिक चेंजेस होतात जर का अति प्रमाणात ही आपल्या शरीरात गेली प्रिझर्वेटिव्हज तर. त्याच्यानंतर नित्य न खाण्याच्या गोष्टींमध्ये दही, टोमॅटो, केळी, पेरू ह्या गोष्टी रोज खाऊ नयेत असं म्हटलंय. त्या परत ऋतूनुसार बदलतात. आपण ऋतुचर्येमध्ये बघणार आहोत की ह्या गोष्टी रोज खायच्या नाहीयेत. पण याचा अर्थ ह्या गोष्टी वाईट आहेत का तर नाही. दही हे चांगलं आहे, दह्याला स्वतःचे काही गुणधर्म आहेत, पण ते रोज खायचं नाहीये, रात्रीचं खायचं नाहीये. ज्याला सर्दी खोकला होतो, ज्याला ऍसिडिटी होते त्याने तो बिलकुल खायचं नाहीये. त्याच्यामुळे दही आणि हे जे पदार्थ आहेत हे नित्य खाऊ नयेत असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर एरिएटेड सॉफ्ट ड्रिंक्स आपण कोका कोलाचं हे बघतोय त्याच्यात तर किती प्रमाणात पेस्टिसाइड सारखा कंटेंट असं तुम्हाला माहिती आहे. जसं आपण बाथरूम धुतो तसं आपलं पोट आतून धुतलं जातं त्यांनी आणि आपला जो आवश्यक लेअर आहे तो पण त्याच्याबरोबर धुतला जातो. त्याच्या जोडीला किडनीला प्रेशर येतं एवढ्या प्रमाणात आपण सोडा आणि हे घेतल्यामुळे. त्यामुळे ही नित्य नाही घ्यायची आहेत. आपल्याला या अपथ्याबद्दल जाणीव असेल ना तर त्याचा असं होतं की समजा आपण ऑफिसमध्ये आठवड्यातून 4 वेळा जेवणाबरोबर कोल्ड्रिंक घेत असू तर ॲटलिस्ट आता आपल्याला इथे कळलंय की हे चुकीचं आहे तर आपण त्यातले 2 वेळा तरी टाळायचा प्रयत्न करू आणि तिथेच आपण हळूहळू आपलं अपथ्य कमी करून पथ्याकडे वळत आहोत. त्याच्यानंतर आयुर्वेदाचा अजून एक युनिक पॉइंट आहे तो म्हणजे विरुद्धान्न. 2 विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकत्र करून खायचे नाहीत असं आयुर्वेदाने सांगितलंय. ते पदार्थ वेगवेगळे खाल्ले तर ते उत्तम असतात पण त्यांचं कॉम्बिनेशन नेहमी वाईट असतं. जसं दूध आणि फळं, दूध आणि आंबट पदार्थ, दूध आणि मिठाचे पदार्थ. तुम्हाला माहिती आहे दुधामध्ये लिंबू पिळलं तर दूध फाटतं. याचा अर्थ दुधाचे गुणधर्म सगळे नष्ट होतात किंवा खराब होतात. यासाठी दूध आणि फळं ही आंबट असतात, व्हिटॅमिन सी असतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मीठ असलेलं अन्न हे दुधात मिक्स नाही करायचं की त्याचाही परिणाम आपल्या शरीरात वाईट होतो. विरुद्धांना वारंवार खाल्लं तर आपल्याला ऍसिडिटी, त्वचारोग अशासारखे होऊ शकतात तक्रारी, म्हणून हे नित्य सेवनीय नाही. त्याच्यानंतर जसं विरुद्धांना अन्नाच्या बाबतीत आहे तसं गरम आणि गार गोष्टी पाठोपाठ घेणं हेही चुकीचं आहे. की खूप उकळता चहा प्यायलाय आणि एकदम थंड पाणी प्यायलंय किंवा खूप गरम मसालेदार जेवण घेतल्यावरती लगेच आईस्क्रीम खाल्लाय तर ते आपल्या घशाला तो टेम्परेचर डिफरन्स जाणवतो की एकदम गरम आणि एकदम गार. तर असाच टेम्परेचर डिफरन्स आपण एसी मधून बाहेर जातो तेव्हाही आपण एक पथ्य पाळलं पाहिजे की एकदम थंड हवेतून बाहेर जाताना मध्ये 5 मिनिटाचा एक पॅसेज घ्यायचा की जिथे एसी नाही, सावली आहे, तिथे आपण 5 मिनिटं काढून मग बाहेर गेलं पाहिजे. कारण आपल्या त्वचेवर त्याचा दुष्परिणाम होतो आणि हे वारंवार घडलं तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर रात्रीचं उशिराचं जेवण तसंही आपण मगाशी बघितलं की रात्री उशिरा जेवायचं नाही कारण अन्नपचनाला 3 तास तरी मिळाले पाहिजे झोपायच्या आधी. त्याच्यानंतर खूप भूक लागली आणि कामाच्या व्यस्ततेमुळे जेवलं नाही किंवा कुठल्याही कारणाने असंही नेहमी करू नये. कारण नेहमी असं केलं तर आपल्या शरीराला जेव्हा गरज आहे पोषण मूल्यांची तेव्हा जर का दिलं नाही आपण तर आपला अग्नी आपलेच धातू पचवतो आणि मग आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर जास्त प्रमाणात खाणं हेही आपण चुकीचं मानतो. अगदी तडस लागेपर्यंत खाल्लंय हे असं नेहमी होऊ नये असं म्हणणं आहे. नेहमी आपण सांगतो सावकाश जेवा. त्या सावकाशचा खरा अर्थ आहे अवकाश, म्हणजे पोटामध्ये थोडी जागा ठेवून जेवा कारण नंतर अन्नपचन होण्यासाठी जी जागा हवी आहे वाताला ती मिळते. त्याच्यामुळे थोडी पोकळी शिल्लक असताना म्हणजे 2 घास कमी जेवलं पाहिजे आयडियली रोजच्यासाठी. म्हणून खूप जेवायचं नाही आणि एकावर एक पण खूप खाल्लं नाही पाहिजे की आत्ताचं खाऊन झालंय 2 तासात परत पुढचं जेवण, परत 2 तासात पुढचं खाणं असं नाही केलं पाहिजे. आणि आपल्या प्रकृती विरुद्ध, ऋतू विरुद्ध आणि देश विरुद्ध असा 3 प्रकारे विरुद्ध आहार पण आपण टाळला पाहिजे. एखाद्याची प्रकृती उष्ण आहे, पित्त प्रकृती आहे तर त्यांनी पित्तवर्धक गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यांनी हिरवी मिरची सारखं खाल्लं तर त्याला नक्कीच ऍसिडिटी होईल, अल्सर होईल. त्याच्यानंतर ऋतू विरुद्ध आता आपण बघणार की आता आपण उन्हाळ्यामध्ये हळूहळू जातोय तर उन्हाळ्यामध्ये जर का उष्ण पदार्थ आपण खाल्ले
तर ते आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत. हा ऋतूविरुद्ध आहार झाला. आणि देशविरुद्ध म्हणजे आपण ज्या देशात जन्माला आलेलो आहोत, जनरली आपल्याला तिथलं अन्न नेहमी सात्म्य असतं. सात्म्य म्हणजे सवयीचं, ते नक्की आपल्याला पचतं. तर त्या त्या प्रांतातल्या लोकांना ते ते अन्न पचतं. जसं कोकणामध्ये तांदूळच जास्त खातात, देशावर गहू खातात, काही ठिकाणी ज्वारी बाजरी खातात. तर हा प्रांतानुसार जो फरक आहे तोही आपण लक्षात ठेवून आपल्या देशानुसार आपण घेतला पाहिजे. तर असा सगळा हा अपथ्याचा आपण गोषवारा घेतला. हा आपण काय पथ्यकर आहार, दिनचर्येतले विधी हे सगळं पाळल्याने आपलं शरीर निरोगी व्हायला मदत होणार आहे. आणि हा पुढचा जो आचार रसायनचा भाग दिलेला आहे त्याच्याने आपण मनाने निरोगी आणि सामाजिक निरोगी व्हायला मदत होणार आहे. हितोपदेश आणि संस्कार हे शब्द आपण ऐकलेत. आपल्याला लहानपणी पंचतंत्र किंवा नीतिकथा असं सांगितलं जायचं आणि ह्या कथांमधून आपल्यावर नकळत इतके छान संस्कार घडलेले आहेत की दुसऱ्याला त्रास द्यायचा नाहीये, अहिंसा, खोटं बोलायचं नाही, नंतर गुरुजनांचा कायम आदर करायचा. अशा काही गोष्टी इतक्या आपल्याला मनात ठसवलेल्या असतात की ते नकळत संस्कार झालेले आहेत. आजकाल आपल्याकडे कुटुंब छोटी झाली आहेत, संस्कार करणारे सगळेच लोक घरी असतात असं नाहीये, आई वडील कामात व्यस्त असतात. म्हणून शाळेमध्ये हा मूल्य संस्काराचा तास घेतला जातो आणि व्हॅल्यू एज्युकेशन पिरियड नावाचा एक तास दिला जातो आणि ही मूल्य त्याच्यामध्ये शिकवली जातात. ती पण खरी उल्लेखनीय चांगली गोष्ट आहे की हा विचार शाळांमध्ये तरी केला जातोय. मनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रार्थना, योगाभ्यास, ध्यान हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण कितीही शारीरिक व्यायाम केला, म्हणजे चल व्यायाम, कार्डिओ व्यायाम, तरी सुद्धा थोडा तरी शांततेचा व्यायाम करण्याची गरज असते. प्रार्थना ही तर मनाची अंघोळ म्हणून सांगितली आहे. बऱ्याच आपलं मन खूप वाईट विचारांनी, दुःखी विचारांनी असं एकदम उलझलेलं असतं आणि त्या ह्याच्यात आपण जर का शांत बसलो, 5 मिनिटं ध्यान केलं, प्रार्थना केली तर आपल्याला एकदम छान वाटतं, मोकळं वाटतं. तर प्रार्थना आणि ध्यान आणि योगाभ्यास हा मनाच्या आरोग्यासाठी खूपच चांगला सांगितला आहे. आणि एक चांगलं ह्युमन बिंग बनण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तो आपल्याला सामाजिक स्वास्थ्यासाठी. कारण आपण खूप शरीर आणि मनाने चांगले झालो पण आपण दुसऱ्याला त्याच्यापासून त्रास झाला किंवा दुसऱ्यांमुळे इतरांना त्रास झाला तर त्यांनी सामाजिक स्वास्थ्य आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून बिंग अ गुड ह्युमन हा ह्या आचार रसायनामागचा पण एक चांगला हेतू आहे. आता ही जी दिनचर्या आपण सकाळी उठण्यापासून जेवणापर्यंत बघितली, रात्री लवकर जेवून झोपण्यापर्यंत बघितली, ती थोडीशी बदलते ऋतूनुसार. प्रत्येक ऋतूमध्ये काहीतरी बदल होतात, त्यानुसार दिनचर्येत आपण काही छोटेसे बदल करतो. ऋतू संकल्पना आपण अशी मानली, आपण जनरल मानतो की भारतामध्ये 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हेच आपण आपल्या मराठी महिन्यांमध्ये 6 ऋतू मानतो. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि शिशिर, हेमंत. तर हे 6 ऋतू आपल्या इंग्रजी 12 महिन्यांमध्ये आपण 4-4च्या ग्रुपमध्ये असे मांडलेत. त्याच्यामुळे उन्हाळा म्हणजे हे 2 ऋतू आणि हे 4 महिने असं आपल्याला त्याचं विभाजन करता येईल. या प्रत्येक ऋतूमध्ये कशी चर्या बदलते आपण अगदी थोडक्यात बघूयात. हिवाळ्यापासून सुरुवात करू. हिवाळा हा सगळ्यात आरोग्यदायी उत्तम ऋतू मानला जातो. कारण याच्यामध्ये बाहेर थंडी असते, शरीराचं बल चांगलं असतं आणि भूक चांगली लागते. त्याच्यामुळे शरीराची ताकद चांगली असते. तुम्ही भरपूर व्यायाम करू शकता ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जेवण सुद्धा तुम्ही सगळं जड पदार्थ खाल्लेले चालतील असं सांगितलेला हा एकमेव ऋतू आहे की तुम्ही पौष्टिक खा. आपण डिंकाचे लाडू खातो, त्याच्यानंतर सगळे उष्ण पदार्थ खातो, तिळगुळासारखा पदार्थ आपण थंडीच्या शेवटी खातो. तर हे सगळे उष्ण, पोषक आणि जड, बाजरीचा वापर केला जातो, तेल तूप भरपूर असलेले मधुर रसाचे म्हणजे गोड पदार्थ हे सगळे खायला आपल्याला परवानगी दिलेली आहे या हिवाळ्यामध्ये. कारण याच्यामध्ये आपला अग्नी चांगला आहे. आणि नेहमी आपण बघतो की दिवाळी ही नोव्हेंबर महिन्यात येते की जी थंडीची सुरुवात असते. त्यामुळे दिवाळी आणि थंडी हे एक आपल्याला दिलेलं आहे की असं तुम्ही आता वर्षभर राहायचं आहे की तैलाभ्यंग करायचा आहे, उत्तम खायचं आहे, उत्तम व्यायाम करायचा आहे, असं आपलं रुटीन वर्षभर असलं पाहिजे. हिवाळ्यानंतर येतो तो उन्हाळा. या हिवाळ्यामध्ये आपला थंड हवेमुळे शरीरामध्ये कफ साठत जातो आणि उन्हाळ्यात तो उष्णतेने वितळायला लागतो. त्याच्यामुळे आपली भूक कमी होते. भूक कमी झाल्यामुळे आपल्याला ह्या ऋतूमध्ये पथ्यकर आणि हलका आहार घ्यायला सांगितलेला आहे. कारण ह्या ऋतूत जर का तुम्ही तसंच जड खात राहिलात तर अपचन होऊन पुढचे रोग होण्याची शक्यता असते. आणि लक्षात ठेवा की अपचन हे सगळ्या रोगांचं मूळ सांगितलेलं आहे. रोगा हा सर्वेपी मंदेग्नौ. तुमचा अग्नी मंद झाला की ती रोगाची सुरुवात आहे. कुठल्याही रोगाचं मूळ हे मंद अग्नीमध्ये सांगितलेलं आहे आणि याचा खूप मोठा विचार आहे. तर त्यामुळे अग्नी चांगला असेल तरच आपल्याला जड पदार्थ खायला परवानगी आहे. अदरवाईज हलका पथ्यकर आहार
आणि शक्यतो आता हे उष्णता वाढणार आहे, त्याच्यामुळे उष्ण मसालेदार तळलेलं हे आपण अवॉइड केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये गरम गोष्टी टाळल्या पाहिजेत. अति व्यायाम पण ह्याच्यात करू नये असं लिहिलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये आपली शक्ती कमी असते, त्याच्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात व्यायाम पण कमीच करायला सांगितलं आहे. आणि भरपूर जल, पेय, पानकं इथे आपण चित्रामध्ये बघतो सगळी पित्तशामक द्रव्य आहेत. लिंबू सरबत आहे, शहाळं आहे, कोकमचं सरबत आहे, नैसर्गिक सरबत आणि पाणी याचा भरपूर वापर करावा. तसंच या ऋतूमध्ये कफ जो साठतो, तर तो साठलेला कफ काढून टाकण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही पंचकर्म जे सांगितले त्यातलं वमन या ऋतूमध्ये करायला सांगितलंय, कारण कफ बाहेर काढून टाकण्यासाठी. आणि एकंदर आपली ह्या उष्णतेमुळे शरीराचं बल कमी असल्यामुळे त्यानुसार आपण वागायचं आहे. हा आत्ता जो चालू आहे तो वसंत ऋतू चालू आहे. वसंत आणि ग्रीष्म मिळून उन्हाळा होतो आणि वसंत हा सगळ्या ऋतूंचा राजा सांगितलाय. जरी उन्हाळ्यात बल कमी असलं तरी उन्हाळ्यामध्ये सृष्टीमध्ये इतके सुंदर बदल झालेले असतात. जी थंडीमध्ये पानझड झालेली असते, सगळी बरीचशी झाडं एकदम उघडीबोडकी होतात, त्या सगळ्याला पालवी येते. आणि वसंत ऋतूमध्ये ही पालवी, फुलं येणं, सगळीकडे ब्लॉसम सुंदर दिसत असतं. त्यावेळेला वातावरणातल्या ज्या सौंदर्याचा किंवा चांगलेपणाचा आपल्या मनावरही परिणाम होतो. सगळ्या कवींना हा वसंत ऋतू खूप आवडतो, म्हणून हा स्पेशली उन्हाळ्याची सुरुवात, इथे काही खूप तीव्र उन्हाळा नाहीये म्हणून हा सुसह्य सांगितलेला आहे. आल्हाददायी उन्हाळा म्हणजे वसंत ऋतू आणि नंतरचा आपण आता एप्रिल मे मध्ये बघतो तो ग्रीष्म ऋतू आहे. याच्यानंतर उन्हाळ्यानंतर येतो तो पावसाळा, की ज्याच्यामध्ये आपला अजून अग्नी वाढलेला नाहीये, तसा कमीच आहे. त्याच्यामुळे आपली भूकही कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजूनही फार जड न खाता साधारण पथ्यकर आहारच ठेवायचा आहे, पचायला हलका असा. शक्यतो थंड पेय न घेता गरमच पेय अजून घ्यायची आहेत पुढे आपल्याला. आणि इथे वात वाढतो म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीला बस्ती नावाचा पंचकर्मातला उपचार करतात आणि वात आणि कफ या दोन दोषांवर चिकित्सा केली जाते. असा हा पावसाळा आहे. हे तिन्ही ऋतू आपण बघितल्यानंतर एक स्पेसिफिक अजून आयुर्वेदाची युनिक पॉइंट असा आहे ऋतुसंधिकाल. आपण खूपदा ऐकतो की सीझन बदललाय म्हणून मला सर्दी खोकला होतो किंवा सीझन बदलला की मला त्रास होतो, असं खूप लोक सांगतात. तर सीझन बदलला म्हणजे हा तो काळ आहे की पहिल्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस आणि नवीन ऋतूचे पहिले 7 दिवस मिळून 2 आठवडे हा ऋतुसंधी काल आहे. या ऋतुसंधी कालामध्ये जसे सृष्टीमध्ये हळूहळू बदल घडतात तसे आपल्या शरीरात पण बदल घडत असतात. असं होत नाही की काल खूप उन्हाळा होता आणि आज अचानक थंडी पडली, किंवा काल थंडी होती 12-13 डिग्री टेम्परेचर आणि आज 30 झालं. ते हळूहळूच 12चं 16, 16चं 20, 20चं 24 होऊन 30 होतं, 35 होतं आणि मग उन्हाळा येतो. म्हणून आपण पहिल्या ऋतूची चर्या एकदम बंद करून नवीन ऋतूची चर्या न घेतली पाहिजे, हे याच्यात सांगायचा उद्देश आहे. खूप लोकांना ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना या काळामध्ये खूपशी व्हायरल इन्फेक्शन्स होतात. याचं कारण पण असंच आहे की ह्यामध्ये सारखं थंडी उन्हाळा असं वातावरणात असतं आणि त्याच्यामुळे काही या मायक्रोब्सच्या कॉलनीज पण खूप पटकन वाढतात. त्यांना फेवरेबल कंडिशन असते, त्यामुळे पटकन इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर म्हणूनच सांगितले की ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी या ऋतूमध्ये अपथ्य करू नये, याच्यामध्ये पथ्य पाळावं. तर आधीच्या ऋतूची चर्या हळूहळू कमी करत नवीन ऋतूमध्ये आपण जाणार आहोत. तर या ऋतुसंधी कालानंतर आपण एक महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत, निद्रा, की जी आपल्या शरीराच्या मूलभूत गरजांपैकी आहे. जेवढं आपल्याला जेवण महत्त्वाचं आहे ऊर्जेसाठी, तेवढी निद्राही महत्त्वाची आहे. निद्रा ही सुद्धा आपल्याला ऊर्जा देऊन जाते. नैसर्गिकरित्या निद्रा ही आपण रात्रीच घेतली पाहिजे, कारण जसं आपण बघितलं की ब्राह्ममुहूर्तावर सत्वगुणाचा प्रभाव असतो, तसा रात्री तमोगुणाचा प्रभाव असतो. आणि तमोगुणाचा प्रभाव असताना जनरली शरीराला झोप येते, जाडे येतं, एक आळस येतो. तर ती नैसर्गिकरित्या आपण रात्रीच घेतली पाहिजे. पण आता असं असतं की काही लोकांना व्यवसायामुळे रात्री जागायला लागतं, तर त्यांच्यासाठी असं देऊन ठेवलेला आहे उपाय की जे लोक रात्री जागतात त्यांनी जेवढे तास रात्री जागले त्याच्या निम्मे तास दिवसा झोपावं, ते सुद्धा उपाशीपोटी. जसं तुम्ही नाईट ड्युटी करून समजा 8 तास आलं कोणी, तर त्यांनी सकाळी येऊन झोपायचं 4 तास, त्याच्यानंतर उठून जसं काही आपण सकाळी उठतो तशी पुढची दिनचर्या फॉलो करायची. त्याच्यानुसार निद्रा ही सुद्धा स्टँडर्ड नाही, सापेक्ष आहे, कारण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ही वेगवेगळी लागू शकते, प्रत्येकाच्या वयानुसार ही वेगळी असते. आपण बघतो लहान मुलं 16-16 तास झोपलेलीच असतात, कारण त्यांची ग्रोथ हॉर्मोन्स त्यावेळेला सिक्रीट होत असतात. आणि हेच जरा अवस्थेत, वृद्धत्वावस्थेत 5 तास 4 तास झोप खूप होते, कारण त्यावेळेला वाताचा काळ असतो आणि तेव्हा नैसर्गिकरित्या ती त्यांची झोप कमी झालेली असते वयाच्या अवस्थेमुळे. त्याच्यामुळे प्रकृतीनुसार आणि वयानुसार ही कमी जास्त असू शकते. 4 तासापासून 8 तासापर्यंत कितीही वेळ कोणालाही लागू शकते, प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार ठरवायचं आहे. पण ह्याच्यापेक्षा जास्त तास निद्रा जनरली लागत नाही, काही दौर्बल्य किंवा अशा कंडिशन्समध्येच लागू शकते. तर या निद्रेमुळे होतं काय, तर शरीराची झीज भरून येते, आपल्याला ऊर्जा मिळते, मेंदूला विश्रांती मिळते.
लक्षात ठेवा, मेंदूच्या पेशींना ना नवीन पेशी जनरेट होत नाहीत. मेंदू जसा आपला जन्मतः असतो तसाच असतो. बाकी आपल्याला कुठेही ठिकाणी कापलं बिपलं तर आपल्या पेशी भरून येतात, पण मेंदूला पेशी भरून येण्याची नाही, त्याला फक्त विश्रांतीने रिज्युव्हिनेशन मिळतं. त्याच्यामुळे मेंदूसाठी पण खूप आवश्यक आहे. सगळे दोष संतुलनात येतात. त्याच्यानंतर आपण वारंवार आपली झोप पूर्ण झाली नाही असं असेल, सारखी जागरणं झाली तर नक्की तक्रारी सुरू होतात आणि मग ॲसिडिटी होते, डोकं दुखतं, मग हळूहळू इतर रोगांकडे आपण जाऊ शकतो. त्यासाठी निद्रेचे काही रूल्स पण आहेत की अगदी जेवल्या जेवल्या लगेच झोपू नये असं म्हटलेलं आहे की तुमच्या अन्नपचनात त्यांनी अडथळा होतो तुम्ही जर का आडवे झोपलात तर. त्यासाठी असं सांगितलेलं आहे की दुपारची जी चर्या आहे, दुपारी जेवण झाल्यानंतर तुम्ही खूप गडबडीचं काम करू नका. म्हणजे ॲक्च्युली जेवल्या जेवल्या पटकन बाहेर धावत पळत गेलं असंही करणं अपेक्षित नाहीये. तर थोडा काळ तुम्ही शांत बसा, चलनवलनाचं घरच्या घरात जसं आपण करतो तसं करू शकता किंवा नुसती रेस्ट घेऊ शकता. वामकुक्षीचा अर्थ डाव्या कुशीवर बसल्याच्या अवस्थेमध्ये आपण जर का डाव्या कुशीवर राहिलो तर ते जास्त उपयोगी पडतं. पूर्ण आडवं झोपू नये असं म्हटलंय. आणि दिवसाही झोपू नये असा नियम आहे. दिवसा झोपणं हा प्रमेहाचा म्हणजे मधुमेहाचा आणि ओबेसिटीचा हेतू म्हणून सांगितलेला आहे की जेव्हा आपण वारंवार अनेक वर्ष अनेक महिने दिवसा झोपतो जेवून व्यवस्थित, तेव्हा आपला कफ आणि मेद वाढतो आणि मग आपल्याला काही वर्षांनी मधुमेह होण्याची शक्यता असते. मेद तर साठतोच आपला, तो आपण कमी केला नाही तर ओबेसिटी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे निद्रा ही तेवढीच महत्त्वाची आहे जेवणाइतकी. याच्यानंतर आयुर्वेदाच्या काही स्पेशल चिकित्सा आहेत. त्याच्यामध्ये पंचकर्म चिकित्सा म्हणून आपण ऐकतो. आपण आता मध्ये वमन, विरेचन, बस्ती ऐकलं. तर 5 चिकित्सा आहेत: वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण. या 5 क्रिया शरीराच्या शुद्धीसाठी सांगितलेल्या आहेत. म्हणजे काय, तर आपण दिवाळीला जी घराची स्वच्छता करतो ते म्हणजे पंचकर्म. आपण आपलं घर रोज झाडत असतो, रोज पुसत असतो, पण तसं दिवाळीला सगळं सामान उचलून आपण जेव्हा झाडतो तेव्हा चांगला एवढा कचरा निघतो. सेम तसंच आपल्या शरीरात आहे की रोजचं रोज आपलं अन्नपचन होतं, रोजचं मलविसर्जन झालं, आपल्याला वाटतं शरीर स्वच्छ झालं, पण तसं नाहीये. शरीरात काही कानाकोपऱ्यात काही अवयवांमध्ये दोष साठून राहतात आणि हे दोष बाहेर काढण्यासाठी पंचकर्माची चिकित्सा सांगितलेली आहे आयुर्वेदानी. प्रत्येक निरोगी माणसाने ती वर्षातून एकदा जरूर करावी असं सांगितलेलं आहे. आणि रसायन आणि वाजीकरण म्हणून काही युनिक चिकित्सा आहेत. आता तुम्ही बघा की आत्ताची 90तली जी पिढी आहे ते म्हणतात की आम्ही दुधातुपाचं आमचं शरीर आहे, आमचं त्यामुळे खूप चांगलं आरोग्य आहे. दुधातुपाचं शरीर म्हणजे तूप आणि दूध ही जीवनीय रोज खाण्याची द्रव्य सांगितली आहेत. त्यांनी उत्तम प्रतीचं दूध आणि तूप आणि आपल्यापेक्षा काही पटीत सकस आहार घेतलेला असतो, म्हणून त्यांच्या पेशींचं लाईफ, अँटी एजिंग आपण ज्याला म्हणतो, त्यांच्या पेशींचं लाईफ खूप जास्त चांगलं राहतं आणि म्हणून ते आता 90व्या वर्षी पण ठणठणीत असतात. आपण बघतो आज मंचावरचे पाहुणे पण आपले 70च्या पुढचे आहेत, त्यांनी हा सगळा अनुभव घेतलेला आहे. तर ही रसायन चिकित्सा त्याच्यासाठी दिली की ज्यांना आपलं तारुण्य टिकवायचं आहे, ज्यांना म्हातारपण येऊ द्यायचं नाहीये, त्याच्यासाठी काही रसायन औषधं सांगितलेली आहेत, ती या सदरामध्ये येतात. आता आपण ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, परत लवकर उठण्यापासून रात्री लवकर झोपेपर्यंत अशी दिनचर्या बघितली. तर आत्ताचा आपला काळ बदललेला आहे. आपण म्हणतो आता आपण गतिमान जीवन जगतो. खूपच म्हणजे अनावश्यकपणे आपण त्या गतीमध्ये गुरफटलेले असतो. पूर्वीच्या लोकांचं सूर्य आणि चंद्र हे घड्याळ होतं आणि आपण आता ऍक्च्युली घड्याळाच्या तालावर जगत असतो. तर मग आपल्याला ह्या सगळ्या दिनचर्येतल्या सगळ्या विधी करता येतील का अशी मनात शंका वाटते. मग आपण आपल्या सुरुवात म्हणून काय करू शकतो की आपल्याला ह्या दृष्टीने काय करता येईल. तर हे दिनचर्येतले सगळे छोटे छोटे विधी मी रोज समजा करू शकत नसेन तर आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा तरी मी ते करू शकेन का. आपण आपला वेळ त्याच्यासाठी कुठली 10 मिनिटं द्यायची, 15 मिनिटं द्यायची आपण ठरवू शकतो. आणि हे सगळे विधी तुम्ही बघितलं तर फार मोठे टाइम कन्झ्युमिंग नाहीयेत. एक अभ्यंग जो आहे तेलाचा, त्याला संपूर्ण शरीराला तेल लावायला 15 मिनिटं लागतील. तैलाभ्यंगाचं उदाहरण असं आहे की तुम्ही समजा रोज लावू शकत नसाल तेल, तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी संपूर्ण शरीराला तेल लावा आणि त्या दिवशी सुट्टीच्या दिवशी तसं तेल लावून आंघोळ करा दिवाळीसारखं. बाकीच्या दिवशी असं दिलेलं आहे की तुम्ही जर का रोज लावू शकत नसाल तर कमीत कमी शिरश्रवण पादेषु, डोक्याला, कानाला आणि तळ पायांना तरी तुम्ही रोज तेल लावा. मग तुम्ही आठवड्यातून जास्तीत जास्त वेळा तळ पायाला, डोक्याला तेल लावायचा प्रयत्न करा. पाय हे आपले सगळ्यांचं इतकं महत्त्वाचा अवयव आहे, सगळं शरीर त्याच्यावर तोललं जातं आणि मॅक्सिमम श्रम आपल्या पायाला होतात. तर तळ पायाला सकाळी नाही जमलं तर रात्री झोपताना तरी आपण तेल लावू शकतो. तर अशा आपण छोट्या छोट्या गोष्टी याच्यातून काढायच्या की मी रोज काय करू शकते. आता गुळण्या जे दिलेल्या आहेत गंडूश, आत्ताच्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला गुळण्यांचं महत्त्व कळलेलं आहे. बहुतेक लोक रोज गुळण्या करतातही. तर आपण असं करू शकतो की रोज तोंड धुवायलाच गरम पाणी वापरायचं शक्यतो आणि त्याच्यामध्ये कधी हळद घालून, कधी त्रिफळा चूर्ण घालून जर का गुळण्या केल्या तर त्यांनी आपलं तोंडही स्वच्छ होईल. आपल्याला हळदीला एक नैसर्गिक अँटीव्हायरल इफेक्ट आहे,
तोही आपल्याला मिळेल, म्हणजे आपल्याला व्हायरसची भीती कमी होईल मनातून. तर या गुळण्याही आपण रोज करू शकतो. नस्याचं महत्त्व तर इतकं दिलेलं आहे की नस्य हे रोज केलं पाहिजे. भले ते तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा जमणार नाही, तर तुम्ही एकदा तरी दिवसातून तुम्हाला जेव्हा वेळ होईल तेव्हा, आधी ह्याच वेळेला केलं पाहिजे असं नाही. पण जर का नाकामध्ये 2 थेंब गाईचं तूप किंवा खोबरेल तेल घातलं, आधी घालणं शक्य नसेल तर बडने तुम्ही लावू शकता. हे केलं तरी नाकाचा जो म्युकोजा आहे आतला लेअर हा सुरक्षित राहतो आणि मुख्य जी सगळी रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स आहेत ती नाकातूनच आपल्या आत जात असतात. तर हा आपला म्युकोजा स्ट्रॉंग राहतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे नस्य आपण रोज करू शकतो. त्याच्यानंतर अंजन रोज करायला आपल्याला जमणार नसेल, पण आठवड्यातून एकदा तरी, आता उन्हाळा आहे, दुधाच्या घड्या आपण ठेवू शकतो संध्याकाळी बाहेरून घरी आल्यावर. डोळ्याला तूप लावू शकतो. त्याच्यानंतर त्रिफळा चूर्णाचा काढा करायचा, तो गाळायचा आणि त्यांनी डोळे धुवायचे. उत्तम क्लिन्झिंग होतं डोळ्यांचं. डोळे हा कफाचा अवयव आहे. तिथे जर का कफ पित्ताचा तेजाचा अवयव आहे आणि तिथे कफानी त्रास होऊ शकतो, म्हणून त्याला स्वच्छ ठेवणं, त्याच्यावर कुठलंही आवरण नाही आलं पाहिजे असं म्हटलंय. तर आपण ह्या छोट्या गोष्टी आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये घेऊ शकतो. अन्नपानविधीचे नियम तर आपण तसेही कुठेही पाळू शकतो. जर का आपण ऑफिसमध्ये असू तरी सुद्धा आपण जेवायचं आहे, जेवताना जे काही नियम सांगितले ते आपण मनात लक्षात ठेवून करू शकतो. आपण मगाशी पाहिलं की तन मना भुंजित आणि अन्नाची प्रशंसा करावी असा एक मुद्दा त्यात लिहिलेला होता. अन्नाची प्रशंसा करावी म्हणजे अन्नावर संस्कार होतात, हा मुद्दा लक्षात घेऊन आपण अन्नावर प्रशंसा करणार आहोत. की असं म्हटलेलं आहे की जेवताना आपण वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, हा श्लोक म्हणतो. कशासाठी? तर हे अन्न मला खायला मिळालं आहे याच्यासाठी आपण आभार मानतो. कारण आपण कितीही माणसाला मोठं समजलं तरी माणूस स्वतः काही पिकवू शकत नाही. आपण बी रोवतो, पण निसर्ग त्याच्यावर प्रक्रिया करून अन्न तयार करतो. ते सगळे वनस्पती आपल्याला त्यांचं सगळं देऊन टाकतात. आपण आपलं काय बनवू शकत नाही ना वनस्पतींच्या शिवाय. प्राणी त्यांचे काही भाग आपल्याला देतात. त्यामुळे वनस्पती आणि प्राणी या दोन्ही विश्वांनी आपल्यासाठी दिलेला जो त्याग आहे त्याला आपण आभार मानण्यासाठी हे 2 मिनिटात परमेश्वराचं स्मरण करायचं आहे आणि प्रशंसा करायची आहे. तर त्या उलट होतं काय, आपण बघतो की लंच ब्रेकमध्ये दुपारी डबा उघडला जातो आणि काय शी दुधी भोपळ्याची भाजी, कारल्याची भाजी, असं आपण त्याच्यावर एक कमेंट टाकतो. म्हणजे प्रशंसा करायची सोडून आपण त्याला नावं ठेवतो की त्याचाही निगेटिव्ह इफेक्ट त्या अन्नावर येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रशंसा तर करा, पण कमीत कमी नावं तरी ठेवू नका. कारण अन्नाचा संस्कार हा भाग आपल्याला कळत नसतो. आपल्या सगळ्यांना एक लहानपणी सांगितलेली गोष्ट माहिती आहे की एक साधू असतो. साधू म्हणजे पूर्ण सगळं त्याग करून घराबाहेर पडलेला मनुष्य. तो एका गावात एक धनिक म्हणतो तुम्ही माझ्या घरी राहा 4 दिवस. तो साधू राहतो तिथे. त्याची सगळी उत्तम बडदास्त ठेवतो तो धनिक. त्याला खायला प्यायला देतो, त्याला एक चांदीचा कमंडलू देतो, पाणी प्यायला जेवायला ताटली देतो. एक 4-5 दिवस गेल्यावर त्या साधूला असं वाटायला लागतं की आता हा कमंडलू मी घेऊन बाहेर पडावं आणि जावं पुढच्या प्रवासाला. मग तो एकदम जागा होतो की अरे मी सगळं सोडून आलेलो आहे आणि मला ह्या ऐहिक गोष्टीबद्दल का बरं असं अट्रॅक्शन वाटलं. मग तो चौकशी करतो त्या धनिकाची, त्याचा काय व्यवसाय आहे ते. मग त्याच्या लक्षात येतं की तो धनिक वाममार्गाने पैसे मिळवत असतो आणि त्या वाममार्गाने मिळालेल्या पैशांचं अन्न हा साधू खात असतो. साधूचं मन हे आपल्या काही पटीमध्ये तरल असल्यामुळे त्याला तो संस्कार जाणवतो आणि त्याच्याही मनात अशी चौर्यकर्माची इच्छा होते. अशी ती नीतिकथा होती. तर हा अन्नावरच्या संस्कारासाठी ती इथे खूप मला उल्लेख करावीशी वाटते. तर ह्या गोष्टी तर आपण टाळू शकतो. आपल्याला दिनचर्येत काय काय फॉलो करता येईल त्याच्यामध्ये आपण ॲटलीस्ट अन्नाला नावं ठेवणं तर आजपासून बंद करू शकतो. त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा अर्ध्या दिवसाचा उपास करावा शरीर शुद्धीसाठी. याचं कारण असं आहे की आपण वारंवार औषधं घेणं किंवा असं अपेक्षित नाहीये, पण आपलं रोजचं जे अपचन शिल्लक राहतं, आज खाल्लेलं उद्या पचलेलं थोडं शिल्लक आहे, असं 7-8 दिवसांनी जर का आपल्याला अपचन शिल्लक राहिलं असेल तर अर्धा दिवस फक्त जर का ताण दिला आपण पोटाला आणि उलट त्याला गरम पाणी किंवा लिंबू पाणी असं घेऊन मदत केली तर सगळं आपलं 8 दिवसाचं अपचन स्वच्छ होऊन आपल्याला संध्याकाळी हलकं वाटतं, भूक लागते आणि आपण त्यावेळेला जेवू शकतो. त्याच्यानंतर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून कोठा साफ होण्याचं औषध आपण घेऊ शकतो. की फक्त ते आपल्या वैद्यांना विचारून घ्यावं, कारण जसं प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे तसा प्रत्येकाचा कोठाही वेगळा आहे. कोणाचा मृदू कोठा आहे, नुसतं दूध जास्त प्यायलं तरी जुलाब होतात आणि कोणाचा इतका क्रूर कोठा असतो की त्यांना 2 जुलाबाच्या गोळ्या दिल्या तरी काही फरक पडत नाही. तर अशा आपला कोठा जाणून घेण्यासाठी आपण वैद्यांना विचारून हे पोट साफ होण्याचं, कोठा साफ करण्याचं औषध घेऊ शकतो. कृमींचं औषध आपण जनरली देतो, साधारण दर 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला सीझन चेंजला कृमींचं औषध मुलांना द्यावं असं म्हटलेलं आहे. तेही तुम्ही वैद्यांना विचारून घेऊ शकता. वर्षातून एकदा पंचकर्म करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्याचाही विचार आपण आपल्या आरोग्यासाठी केला पाहिजे.
आणि ह्या सगळ्या शारीरिक आरोग्याबरोबर मनाची ताकद वाढवण्यासाठी योग आणि ध्यान ह्या गोष्टी डेली केल्या पाहिजेत. मग तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये डेली नसेल, एक दिवसाआड असेल, कसं बसवता येईल बघा. पण हे आपण काय घेऊ शकतो दिनचर्येतलं, याच्यासाठी आपल्याला हा विचार करायचा आहे. दिनचर्याचं महत्त्व एवढंच आहे की रोज रोज जर का आपण चुकीच्या क्रिया केल्या, चुकीच्या क्रिया करून अपथ्य केलं आणि ते अनेक दिवस तसंच करत राहिलो तर आपल्याला नक्की त्रास होऊ शकेल. हा विचार आपल्या मनात रुजला पाहिजे आणि मग आपण अपथ्यापासून कसे आपोआप दूर जाऊ ते आपल्याकडनं होऊ शकतं. आता सध्याचा जो काळ आहे, आपण म्हणतो पॅन्डेमिक, एपिडेमिक, साथीचे रोग, आयुर्वेदामध्ये सुद्धा साथीच्या रोगांबद्दल खूप सांगितलेलं आहे. आता ह्या साथी काही पूर्वी नव्हत्या का? अनेक वर्ष ह्या साथी चालत आलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्यामुळे किंवा कशामुळे आलेल्या आहेत. तर जनपदोध्वंस नावाचा एक चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या साथीच्या रोगांबद्दल विवेचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये इतकं सुंदर सांगितले त्यांनी की कशामुळे हे साथीचे रोग येतात, त्याची मूळ कारणं काय असतील. तर साथीच्या रोगांबद्दल आयुर्वेदामध्ये जे दिलेलं आहे तर त्यांनी सांगितले की कशामुळे साथी येतात. तर वायू, पाणी, देश आणि काल या 4 गोष्टी बिघडल्यामुळे साथीचे रोग येतात. आता आपण बघतो हे किती सत्य आहे. वायू बिघडला म्हणजे दूषित हवेमुळे, आपण म्हणतो की एअरबॉर्न व्हायरस आहे, एअरबॉर्न बॅक्टेरिया आहे. तर वायू दूषित होणं हा एक हेतू झाला. पाण्याचे तर आपण बघतो की कावेरीसारखी साथ ही दूषित पाण्यामुळे येते. तसं देश आणि काल हे जास्त मोठा व्यापक कन्सेप्ट आहे की कंप्लीट एखाद्या भागामध्येच ती साथ येते तर त्या देशाच्या त्या जमिनीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम होऊन तिथल्या वनस्पतींमध्येही ते येतं आणि देशाचा देश बिघडल्यामुळे साथीचे रोग येतात. आणि काल म्हणजे ऋतू असं आपण घेऊ शकतो की काही वेळेला नैसर्गिक आपत्ती ज्या येतात त्या काळामुळे येतात. आणि असं विचारलंय की चरकांना की हे असे का होतं, म्हणजे देशकाल, वायू आणि पाणी याच्यामुळे बिघडतं, पण हे का बिघडतं. तर त्याचं सरळ सरळ स्पष्ट कारण त्यांनी दिलं आहे की मानवाच्या चुकीच्या वागण्यामुळे हे देशकाल, वायू बिघडतात. म्हणजे त्यांनी अधर्म असं म्हटलंय. अधर्म म्हणजे आपल्या धर्माचा त्याचा संबंध नाही, मानवाने ज्या गोष्टी करायला नकोत त्या गोष्टी केल्यामुळे ह्या सगळ्यावर परिणाम होतो. आत्ताच्या साथीचे आपण बघतोच आहे. कोणी म्हणते की हे मानव निर्मितच आहे, कोणी म्हणते की काहीतरी त्या चिनी लोकांनी विचित्र काहीतरी खाल्लं म्हणून ही साथ आली. तर हा माणसाच्या केलेल्या चुकीमुळेच जनरली साथी येतात किंवा काही वर्ष अनेक चुका होतात माणसांच्या आणि पुढे त्याचा परिणाम पुढच्या पिढीला भोगायला लागतो. त्याच्यानंतर त्यांनी शस्त्र प्रभाव हे पण एक कारण सांगितलेलं आहे की शस्त्र प्रभावामुळे पण साथीचे रोग येतात. जसं आपण बघितलं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला अणुबॉम्बमुळे हिरोशिमा, नागासाकी या 2 शहरांचं पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत ती साथ टिकली आणि त्याच्यावर इतका वाईट परिणाम झाला की तिथे पुढे अनेक पिढ्यांवर त्याचा परिणाम होत राहिला. तर हे शस्त्र प्रभावाचं उदाहरण आहे. आणि सगळी चुकीची पूर्वीची कर्म आणि निसर्गाच्या विरुद्ध कुठेतरी बिघडवायला गेलेला की जंगलं तोडून टाकली, नंतर पाण्याला बांध घातले, पाणी वेडवाकडं अडवलं, तर ह्या सगळ्यामुळे नैसर्गिक आपत्ती पण येतात आणि साथीचे रोग पण येतात. हे सगळं शक्यतो ह्या माणसाच्या चुकीमुळे झालेलं असतं आणि काही गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत. जशा कालाचा दोष जो सांगितला आहे तो आपल्या सगळ्यांना कळण्याच्या पलीकडचा आहे. तर असा हा जनपदोध्वंस साथीच्या रोगांबद्दल आहे. तर आपण साथीच्या रोगांमध्ये काय करायला हवं, जसं आपण दिनचर्येमध्ये बदल करून घेतले आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी करायला, तर साथीच्या रोगाला घाबरून न जाता त्याचा आपण प्रतिकार केला पाहिजे. अरे वा, आलेलं आहे. आणि रोग पसरू नये म्हणून नियम पाळणं आपण आवश्यक सांगितलेलं आहे. आता आपल्याला कळलंय की हा रोग कशामुळे पसरतोय, तर ॲटलिस्ट त्या गोष्टी तर आपण अवरोध करू शकतो. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की वाघभटांनी त्यावेळच्या दिनचर्येत लिहिलेलं आहे, ना संवृत मुखहा कुर्यात क्षुती हास्य विजृंभणम. याचा अर्थ तोंड आणि नाक कव्हर केल्याशिवाय शिंक, खोकला देऊ नये असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आपल्याला वाटतं की मास्क हा आत्ताच्या आधुनिक काळाचा शोध आहे, तर तेव्हा याचं सांगितलेलं आहे की तुम्हाला जेव्हा जेव्हा शिंकायचे, खोकायचे तेव्हा तुम्ही तुमचं मुख, नाक कव्हर केलं पाहिजे. तर हा एक खूप चांगला पॉईंट आहे तेव्हापासून सांगितलेला, पण आपण तो मधल्या काळात विसरून गेलो होतो. नंतर आपल्याला माहिती आहे की हा आत्ताचा साथीचा रोग हा श्वसन संस्थेवर अटॅक करतो. तर आपण श्वसन संस्थेच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी दिनचर्येतले नस्य, गरम पाण्याची वाफ,
गरम पाण्याच्या गुळण्या, हळद आणि बाकीची द्रव्य घालून, त्याच्यानंतर रोजच्या रोज आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की प्राणायाम, ध्यान. प्राणायामाने असं सिद्ध केलेलं आहे की प्राणायामाने दम्यासारख्या विकारावर पण उतार पडतो आणि आपले ज्यांना लंग डिसीजेस असतात, फुफ्फुसं ज्यांची वीक आहेत, त्यांचीही शक्ती भरून यायला मदत होते. तर सकाळी वेळेवर उठून आपण प्राणायाम पण केला पाहिजे, योगाभ्यास केला पाहिजे. योगशास्त्रात प्राणायाम 4 वेळा करावा असं दिलंय. सकाळी उठल्या उठल्या, दुपारी जेवणाच्या आधी, संध्याकाळी सूर्यास्ताला आणि रात्री जेवायच्या आधी किंवा झोपायच्या आधी. आपल्याला 4 वेळा जमला नाही तर ऍटलिस्ट आपल्याला जेव्हा आठवेल तेव्हा करायला काही हरकत नाही. प्राणायामाला अशी काही अट नाही की तुम्ही जेवल्या जेवल्या करू नये. एक थोडा काळ भरल्यापोटी सोडलं तर दिवसभरात आपण कधीही आणि कुठेही प्राणायाम करू शकतो. प्राणायामाची 3 आवर्तनं करायला 2 मिनिटं सुद्धा पुरतात आपल्याला. तर ही गोष्ट तर आपण नक्की करू शकतो की जास्तीत जास्त वेळा आपण प्राणायाम करून आपली श्वसन संस्था चांगली ठेवू शकतो. काही प्रतिकारशक्ती वाढणारी औषधं, जसं आपण बघितलं की आयुष मंत्रालयाने काढा सांगितला, हे आपली सगळी पारंपरिक औषधं आहेत. गरम पाणी, नंतर हळद, गवती चहा, तुळस, सुंठ, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून जर का आपण त्याचा काढा घेतला, त्याच्या गुळण्या केल्या, तर ह्याचा आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढवायला खूप उपयोग होईल. त्याच्यानंतर आपण आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे साथीच्या रोगांच्या कंट्रोलसाठी. आपण स्वच्छता तर सध्या इतकी पाळतोय की आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपण कधी धुतले नसेल एवढ्या वेळा हात आपण ह्या वर्षभरात धुतलेत. त्यामुळे स्वच्छता तर आपण ठेवतोच आहे, परिसराची पण ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये घरातला जो आपला वातावरण आहे ते आपण धूप, कापूर, ऊद हे लावून घरातलं वातावरण शुद्ध करू शकतो. घराच्या आजूबाजूही तसं करू शकतो. त्याच्यानंतर सर्दी खोकला होणारा आहार आपण टाळू शकतो. ज्यांना माहिती की मला अमुक अमुक खाल्ल्यावर त्रास होतो, हे खाल्ल्यावर मला सर्दी होते आणि सर्दी ही सध्या व्हायला नको आहे, तर आपण तो अवॉइड केला पाहिजे. म्हणजे इथे पथ्य पाळणं जास्त काटेकोरपणे आपण केलं पाहिजे. मग अशी म्हटलं तसं हा आयुषचा जसा काढा आहे तसा हा कॉमन तुळस, गवती चहा, सुंठ, ज्येष्ठमध, हळद, गुळवेल अशी अनेक द्रव्य आहेत की जी आपली प्रतिकारशक्ती वाढवतात, आपली शरीराची ताकद वाढवतात. त्याचं तुम्ही तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने रोजचं औषधही घेऊ शकता किंवा हा तर घरगुती काढा आपण कधीही घेऊन करू शकतो. त्याच्यानंतर मुख्य आपण साथीला जे लढायचं आहे ना, ते मनातून सारखा रोगाचा विचार काढून टाकला पाहिजे. आपण इतके वर्षभर घाबरलेलो होतो, कोणालाच नक्की काय होईल कळत नव्हतं. प्रत्येक वेळेला बाहेरून आलं की आता मला इन्फेक्शन झालं असेल का, मग मी आता काय करू, मग खूप साऱ्या गुळण्या केल्या, वाफ घेतली. आपण प्रतिकार हे करायचं आहे त्याला, म्हणजे गुळण्या करणं, वाफ घेणं ह्या गोष्टी करायच्या आहेत, पण इथून तो रोग काढून टाकला पाहिजे आपण. कारण जेव्हा आपण इथून रोग मनात जेव्हा सारखा रोगाचा विचार करतो तेव्हा तो शरीरात शिरायला मदत होते. मनी वसे ते स्वप्नी दिसे आणि स्वप्ने वसे ते प्रत्यक्ष घडे असं होऊ शकतं. त्याच्यामुळे मनामध्ये आरोग्याचा विचार ठेवायचा. जास्तीत जास्त वेळा आपण निगेटिव्ह विचार करत असतो, पण आपल्याला तो घालवण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग होतो. मनाची ताकद वाढवायला आपल्याला जे ध्यान करायला सांगितलंय त्या ध्यानामध्ये आपण निरोगी आहोत असं स्वतःला सारखं इमॅजिन केलं पाहिजे. त्याच्यामुळे इथून तो रोगाचा विचार काढून टाकून तुम्ही आश्वस्त राहा, आनंदी राहा. आणि ह्या सगळ्या आपल्याला स्वतःलाच आपण आश्वासन द्यायचं आहे की मला माझं आरोग्य राखायचं आहे. आणि आता आपल्याला आयुर्वेदामधल्या काही गोष्टी कवचकुंडलांसाठी मिळालेल्या आहेत. असं म्हटलं जातं की प्रत्येकाला नैसर्गिकरित्या कवचकुंडलं मिळालेली असतात. कर्णाला जशी जन्मजात ती सोन्याची मिळाली होती, आपल्याला प्रत्येकाला स्वतःची एक बॉडी इम्युनिटी असते. जन्मजात प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, पिंड वेगळा असतो, कमी जास्त प्रमाणात असेल, पण ही जी असते ही जन्मजात इम्युनिटी आहे. आणि दुसरी इम्युनिटी जी आहे ती आपण म्हणतो ती ॲक्वायर्ड इम्युनिटी, जी आपल्याकडे कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला आयुर्वेदासारख्या शास्त्रांनी जी मदत केली आहे की तुम्ही ह्या गोष्टी करा, तुमची ताकद वाढेल. त्यामुळे आपली आहे ती मूळ शक्ती ती वाढवायची आणि ती जतन करायची. याच्यासाठी आपण आजचा हा स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम भाग बघितला. आणि ह्या आयुर्वेदानुसार आपण आयुर्वेदाच्या आश्वासनाने आपण आश्वस्त राहूया, आनंदी राहूया. आणि पुढचं आपलं जे नवीन जीवनशैली आपण आता जी बघितली, खरी ही नवीन जीवनशैली नाही, तर ही जुनीच जीवनशैली आपण नव्याने बघितली आहे. आणि आपण त्या जीवनशैलीचा अंगीकार करू आणि आपण सगळे नक्की निरोगी होऊ. तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे आनंदी आरोग्यदायी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी तुम्ही बसून हे माझे व्याख्यान ऐकलत आणि शांतपणे ऐकून घेतलं. भारत विकास परिषदेने पण मला हे माझे विचार सादर करायला इथे संधी दिली, याबद्दल मी तुमची सगळ्यांची खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद छायाताई. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा मंचावर यावं. अतिशय उद्बोधक, अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि आवश्यकच नव्हे तर जीवनावश्यक माहिती आपल्याला आजच्या या व्याख्यानातून मिळाली आहे. त्याबद्दल मी वैद्य
छाया दांडेकर यांचे आभार मानतो. म्हणजे ही सर्व माहिती मला असं वाटतं की आपल्या अगोदरच्या पिढी किंवा आपल्या पिढीला सगळ्यांना थोडी थोडी यातली माहिती होती, पण याचा उजाळा जो झालेला आहे हा अतिशय आवश्यक होता. हे व्याख्यान पूर्ण व्याख्यान आपण यूट्यूबवर टाकणार आहोत. फास्ट ज्या काही आत्ता गेलेल्या असतील स्लाईड त्या आपल्याला ध्यानपूर्वक निवांत अशा परत एकदा ऐकता येईल. त्याची लिंक तुम्हाला पाठवायची व्यवस्था आपण करणार आहोत. त्यामुळे उद्भवत होईल या सर्व व्याख्यानातील बरेचसे पॉईंट्स आणि बरेचशा सवयी बरेचसे दिनक्रम मला असं वाटतं जुगलबाई तुम्ही करताच आहात. काय की नाही? अहो जुगलबाईंनी सायकलिंग केले हो, 90,000 किलोमीटर सायकलिंग केलंय. खारदुंगला 5ला ते जाऊन आलेत. एका दिवसात 302 किलोमीटर पुणे ते जालना असं सायकलिंग त्यांनी केलंय. नर्मदेची परिक्रमा केली आहे त्यांनी अख्खी 2400 किलोमीटरची 24 दिवसामध्ये. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. मी जुगलबाईंना ही विनंती करतो की जुगलबाई आजच्या या सर्व विषयामध्ये आणि आपलाही अनुभव तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावात आणि 1-2 शब्द बोलावेत. सर्वांना नमस्कार. आज या महापुरुषांच्या स्मृतीत हे विवेकानंद व्याख्यानमाला, त्यांना वंदन. स्वातंत्र्यवीर सावरकर या वास्तूत आपण ज्यांनी खरं आपल्याला स्वातंत्र्याचा अनुभव मिळवून दिला त्यांना वंदन. शिवाजी महाराजांचं इथं प्रतिमा आपल्याला दिसते आहे. त्यांना निश्चितपणे एक योग्य राज्य पद्धती कशी असावी ही ज्यांनी दाखवून दिली त्यांना वंदन करून आपल्या सर्वांना वंदन. आयुर्वेदाचार्याबद्दल वेगळं काही मी सांगण्याची गरज आहे अशातला भाग नाही. आपण सगळे सुज्ञ आहात. त्यांनी खूपच व्यवस्थित छान विस्तार आणि तपशिलाने पण मुद्देसूद दिलेल्या वेळेत मला असं वाटतं की छान हे केलं. कदाचित थोडी वेळ पुढे जाणार असेल म्हणून तंत्र जे टेक्नॉलॉजी आहे त्यांनी सुद्धा सहकार पुकारलं नाही, आता बस झालं. पण पूर्ण त्याच्यात आलंय आणि विशेषतः आयोजकांचे खरंच कौतुक आहे. ते आता यूट्यूबवर उपलब्ध होणार आहे. मी त्यांना आत्ता सांगत होतो की आमच्याकडे कांचनवन सोसायटीत मी राहतो, तिथं आम्ही एक हास्य योग प्राणायाम एक वर्ग संध्याकाळी सुरू असतो. मी आपला काही वेळ थोडासा इथे यायच्या पूर्वी जाऊन आलो. मला आवर्जून प्रत्येकाने सांगितलं आयुर्वेदाचार्य ज्या काही इथं सांगणार आहेत तुम्हाला ते सगळं उद्या येऊन आम्हाला सांगा. कदाचित हे माझ्या कुवतीच्या बाहेरचं होतं पण या यूट्यूबवर कदाचित ती सोय होईल. आयोजकांनी जसं त्यांनी सांगितलं भारत विकास परिषद खूप वर्षांनी सातत्याने फार समाजोपयोगी आणि व्यक्ती हिताचं किंवा विकासाचं हे सुद्धा काम सातत्याने करत आहे. त्यांचं निश्चितपणे अभिनंदन करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. आणि कौतुक मी यासाठी करतो की माझ्यासारख्या माणसाला खरं फारसं मला बोलण्याची सवय नाही, बोलता येईल असं नाही. मला अशा पद्धतीनं म्हणजे कसं आयोजक सचिन दोघंही म्हणा मला वाटतं तज्ज्ञ आहे त्यातले, अशी मला भूल दिली की नाही तुम्हाला बोलायचं नाही नुसतं तिथं बसायचं आहे. त्यामुळं आणि कदाचित तुम्ही सुद्धा एवढा वेळ ऐकल्यानंतर बसायचंय अशाच मी बोलणार नाही याच आशेत असणार आहे. पण त्यांनी माझ्यावर लादले, तुमच्यावरही लादले. तर त्या निमित्ताने एक थोडं 2-5 मिनटं जर आपली परवानगी असेल तर थोडा मी गोश्वारा माझी काही वकूब नाही याच्याबद्दलचं काही समिंग अप वगैरे करण्याचा, पण माझ्याही ज्ञानात खूप भर पडली. मी अघळपघळ किंवा बेशिस्त वागणारा माणूस जास्त आहे. हे सगळं मी हे केलं ते केलं हे घडलं असं म्हणू, हे करता आलं नाही म्हणून दुसरं केलं, ते करता आलं नाही म्हणून तिसरं केलं आणि अशा पद्धतीने काही गोष्टी घडत गेल्यात असं मी म्हणेन. म्हणून मला क्रमवार लॉजिकली सिक्वेन्शियली आणि सगळं ज्या पद्धतीनं दिलं त्याचं मला काही बोलता येईल असं मला निश्चित वाटत नाही. पण काही या गोष्टी यांनी सांगितलं मी पूर्णतः अंगीकारले करतोय अशातला भाग नाही. पण काही काही ऐकलेल्या गोष्टी वगैरे काही जसं कवच कुंडलेचं म्हटलंय, आता मी या पद्धतीनं नाही, आम्ही असं एक फिट राहा आनंदी राहा अशा पद्धतीचं एक मिशन चुकून माझा एकाने व्हिडिओ घेतला आणि तो एवढा व्हायरल झाला. त्यामुळे मी आपलं म्हटलं चला हे कदाचित माझंच आहे असं वाटायला लागलं मला. तो भ्रम असतो आपल्याला बऱ्याच वेळा, आपलं नसतं ते आपलं आहे समजण्याची आणि त्यातनं बरेच गोंधळ होतात. तर त्या अनुषंगाने फिट राहा मध्ये हे सगळंच आलं. म्हणजे वेगळं सांगायचं भाई फिट राहा म्हणजे नेमकं काय. WHO ची जी व्याख्या सांगितली होती
कदाचित ताई माझी चूक असेल तर माहिती नाही, आप दुरुस्त करा, पण त्यांनी आता लेटेस्ट स्पिरिच्युअल सुद्धा ऍड केले असं माझा जे याच्यात आपल्याकडे सोशल पर्यंत आपण आला होता, स्पिरिच्युअल सुद्धा त्याच्यात जोडलेलं आहे. त्याचाही विचार मला वाटतं निश्चितपणे इथं होईल. मी काही सूत्र असं सांगत असतो, त्याच्यात खरं काही नसतं. लोकांना बोलायला उभं केल्यावर काहीतरी बोलायला पाहिजे असं सांगायला पाहिजे म्हणून ईडीएम सांगायचो. आमचे एक डॉक्टर फडणीस होते, विपश्यनेल आचार्य होते. त्याच्या आधी एक दुसरं मी सांगून ते परत माझी क्रम चुकला परत. त्याच्यात ईडीएम जे सांगत होतो, ईट ड्रिंक बी मेरी, असं आपल्याला सगळ्यात समजतो करतो, आणि त्यामुळे जास्त आपल्याला डॉक्टरकडे जायला लागतं, वैद्यांकडे जायला लागतं, हे जसं आहे. तर त्याच्यात त्यांनी व्याख्या थोडी बदलली, शब्द बदलले. ई म्हणजे एक्सरसाइज. आता एक्सरसाइजमध्ये तुम्ही सगळं घेतलेलं आहे, त्याच्यातलं नित्य करायला पाहिजे कन्सिस्टंटली. आम्ही आमच्या CH बद्दल धोगडे सर इथं आहेत, ज्यांच्यामुळे मी इथं आहे. पुढं काही कोणाला नावं ठेवायची असेल, शिव्या द्यायच्या असतील असं मी म्हणत नाही. द्यायच्या असल्या तर त्यांना द्यावे आणि त्यांनी या लोकांना द्यायला. मला तर तुम्हाला सहन करणं भाग आहे, अशातला भाग आहे तो. नित्य करण्या कन्सिस्टन्सी जसं मी म्हटलं त्याप्रमाणे. आणि आम्ही काही दोन्ही सचिन असतील, ताई असतील, आणखी इथं काही मंडळी जी आहेत, जे आमचं कॉमन थ्रेड ज्याला म्हणतो, कॉमन इंटरेस्ट ज्या म्हणतो, नितीन सरांची जी बॅच आहे ते फार पूर्वी मला फिटनेसकडे आणण्याला प्रमुख कारण ते पण आहेत. आम्ही सुरुवातीला सायकलिंग आणि जिम एकत्र एका मोहिमेत होतो, त्यातनं हे घडलेलं आहे. पण त्यांनी जी ताकद दिली कशी कळली नाही अजूनही, कदाचित करतात त्यांना लक्षात येत नाही की किती महत्वाचं आहे. कोर स्ट्रेंथ ज्याला म्हणतोय आपण, मूळ जे जो गाभा आहे, ॲप्स असेल तुमच्या शरीराच्या त्या अवयवाच्या संदर्भातलं सबलीकरण, स्ट्रेंथनिंग जे म्हणतोय, ज्या पद्धतीनं काय शाश्वत पद्धतीनं ते करतायत, तो तुम्हाला आयुष्यभर पुरतं. फिटनेस ऍक्टिव्हिटीला तर पुरतं, आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा फार महत्वाचं आहे. त्यामुळे गुरुजनांना त्यांना इथं वंदन हा भाग निश्चित आहेच. त्याच्यानंतरचं ते मी आता फडणीस सरांचं सांगत होतो, फिट राहा आनंदी राहामध्ये मी असं जोडलंय. दुसरं सूत्र आहे ईडीएम जे आहे, एक्सरसाइज डाएट आहाराबद्दल सगळं सांगितलं ते विशेष ह्याच्या संदर्भातलं. तिथलं तारतम्य राहत नाही हा भाग वेगळा, त्यामुळेच खऱ्या गोष्टी होतात. एक तर खायचंच नाही किंवा किती खायचं त्याचा काही धारबंद राहत नाही पासून अनेक गोष्टी आपण त्या सांगितल्यात. मलाही कदाचित त्यातनं काही बऱ्यापैकी शिकायला मिळेल, पाळता किती येईल हे माहिती नाही. आणि मेडिटेशनचं ईडीएम, ईट ड्रिंक बी मेरी सारखं तिसरं एक्सरसाइज डाएट आणि मेडिटेशन असा जो भाग म्हणतो विपश्यनेचं जे सांगितलं, ते कुठलीही पॅथी कोशायचा भाग हा मनाचा व्यायामच. मनाला शिस्तीत ठेवणं खरं म्हणून मनाचाच सगळा खेळ किंवा मोठा भाग आहे. आत्ता येताच मी कुठंतरी वाचलं होतं, कुठलं बेट त्यांनी सांगितलं, सोलोमन बेटवर आदिवासी मंडळी जी आहे ते एकाने मधुसूदन देसाई कोणीतरी एकाच मधुकर देसाई कोणाचं ते पुस्तक आहे, त्याच्यात त्यांनी हे सांगितलं की जसं मनाच्या कॉन्शियस जागृत मन आणि सुप्त मन ह्याच्यावर त्यांनी सगळं बेतलंय. आणि ताईंनी शेवटी सांगितलं, राहा आनंदी राहा, सकारात्मक राहा. हा जो भाग आहे सगळा पॅन्डेमिकचा आपण विचार करतोय, असं जगात सगळे त्यात तज्ज्ञ झालेले आहेत. कुठेही काहीही उघडलं तर तुम्हाला एखादा व्हिडिओ आहे, कुठलं तरी सूचना आहेत, आणि एक धड भाराभर चिंध्या आजी म्हणायचं तसं अनेक गोष्टी करायचा आपण प्रयत्न करतो, आणि कदाचित बुडत्याचा पाय खोलात अशा पद्धतीनं जास्त त्याच्याकडे जाण्याचा भाग होतो. तर सुप्त मनाची त्यांनी सांगितली कुवत जागृत मनाच्या 10,00,000 पटींनी जास्त आहे असं काहीतरी त्यांनी जे म्हटलंय. त्यामुळे विचाराचा जो भाग आहे सकारात्मक आणि आपलं चांगलंच होणार आहे. आणि खरंच आहे, आपण कितीही वाईट बघत असलो तर जग चांगलं ते चाललंय ते चांगल्या लोकांवरच आणि चांगल्या घटनांमुळेच चाललेलं आहे. त्यामुळे चांगलं हे आहेच आणि शाश्वत आहे. आणि तोच विचार जो समोर नाही तो त्याचा विचार कसा करावा, समोर आहे खोटं आहे का खरं हे महत्वाचं नाहीये, तुम्हाला कसं पाहिजे हे महत्वाचं आहे. त्याचा विचार करत राहिलात तर नक्की निश्चितपणे चांगल्या दिशेने त्याची वाटचाल होईल. असं त्यांनी ब्रूस लिप्टनचं त्यांनी बायोलॉजी ऑफ बिलीफ असं त्याचं पुस्तक आणि फार प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्यात त्या ताकदीचं त्याचा विचार कसा करावा, आणि त्याच्यातनं असं म्हटले अफर्मेशन, हल्ली नावं वेगळी काही असू शकतात, जसं अफर्मेशनचं दिलेलं आहे, मी सर्व गुण संपन्न आहे, माझ्याकडे भरपूर साधन संपत्ती आहे, उत्तम आरोग्य आहे,
उत्तम नाती आहेत, उच्च कोटीचं समाज आहे. बेसिकली पुढेरीबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही, कोणाला कशा पद्धतीने सांगावं, पण निश्चितपणे ते चांगलं आहे. नाती चांगली आहेत, लोक सगळी चांगली आहेत आणि आहे ते सर्व चांगलंच आहे. आज आहे ते चांगलं आहे आणि होणार आहे ते पण चांगलंच होणार आहे. या दिशेने विचार आणि जर त्यांनी सांगितलं विचाराप्रमाणे काय काय पुढे बोलला तो तुम्ही, मने वसे ते चित्ती जे कृतीत येतं पुढं आणि त्या दृष्टीनं घडतं. हा करण्याचा प्रकार सुरुवात मी काही यांनी म्हणलं तुम्ही काय अवसरलं, मी एकच केलं. लॉकडाऊन झाल्यावर सगळे पेपर बंदच करून टाकले, ते अजून सुरू नाही केले. न्यूज चॅनल बंद केले, ते अजून नाही सुरू केले. घरात चालू असते चर्चा, कोणीतरी बायको काहीतरी हे असं झालं तसं झालं, त्यावेळेस मी नेहमीप्रमाणे नाही, पण बायकोकडे दुर्लक्ष तसंही करता येत नाही, पण करतो कधी कधी तसं. तर हा असा जो भाग आहे त्याचा कदाचित मी आज धडधाकट इथं आहे, कदाचित त्यामुळे असण्याची शक्यता जास्त आहे. त्यातनं आपल्याला आवडतं, भावतं, आनंद होतो. फिट राहा, आनंदी राहा. म्हणजे स्वतःचा आनंद पहिलं असेल तर दुसऱ्यासाठी तुम्ही काही करू शकता. हा स्वार्थाचा भाग याच्यात निश्चितपणे नाही. आपल्याला कळतं कशात स्वार्थ आहे. स्वार्थी माणूस आनंदी असेलच असं नाही, बऱ्याच वेळा नसतं, असलं तरी क्षणिक असतं ते. याचं भान असलं तर तुम्ही स्वतः आनंदी आहात, स्वतः तुम्ही वलय आनंदाचा निर्माण करता, दुसऱ्याला सुद्धा आनंदी ठेवू शकता. अशा दृष्टीचं काही आहे. एवढेच काही शब्द मला सांगायचे होते, पण ह्याच्यातले काही काही म्हटलेलं तुम्ही मलदर्शनाच्या संदर्भात तुम्ही सांगितलं, मलावरोधच्या संदर्भात विनोबांचे काही कोट्स त्याच्याबद्दलचे आहेत. आपण कराग्रे वसते लक्ष्मी कर्मध्य सरस्वती कर्मलेतू गोविंदा प्रभाते कर दर्शनम जे म्हणतो, प्रभाते कर दर्शनमला विनोबांनी वेगळं केलं होतं, प्रभाते मलदर्शनम म्हटलं होतं. तर तुमच्या प्रकृतीची स्थिती तुम्हाला कळते आणि त्या अनुषंगाने तुमची दिनचर्याचा विचार तुम्ही करू शकता. त्याचं आणखी एक सोपं तसं बोलीचालीतलं असं वाटतंय, तुम्हाला खाऊ का नको, खायचं का नाही खायचं विचार आत पडला, संभ्रम पडला तर खाऊ नका. आणि जाऊ का नको, जायचं का नाही तो विचारायला जाऊन या म्हणतात ते. असं एक त्यांनी सोपं साधं सूत्र त्यांनी सांगितलं होतं. विनोबांचं आहे बरं का सूत्राची. आचार विचार आहार विहार, अन्नाची प्रशंसेबद्दल सांगितलं. नक्की जसं अन्न तसं मन, जसं मन तशी प्रकृती वगैरे जे म्हणतोय, त्या अनेक गोष्टी मी काय हे करत नाही, पण ह्या लागू आहेत, सगळ्यांना माहिती बऱ्यापैकी आहेत. पण उजळणीत मॅडम म्हणल्या मगाशी बोलताना असं सांगितलं, ते आयुर्वेदाची मूळ तत्व जी आहेत लोकांपर्यंत पोचली पाहिजे. नुसती पोचलीच नाही पाहिजे, उजळणी करत राहिली पाहिजे. नुसतं आयुर्वेदाचाच भाग नाही, जनरली तुकाराम महाराज असं म्हणताय, रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग. मुळात माणूस चांगला आहे, 100 वर्ष खात्रीने जगणार आहे, तो भरकटलाय, इकडं तिकडं जातोय म्हणून ते होतंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणायचे युद्धाचा प्रसंग काय, तुम्ही जाताय इकडे जायचंय तुम्हाला शिवाजीनगरला, स्वारगेटचा रस्ता घेतल्यावर कसं जाणार तुम्ही, पण तसं गेलं तरी फिरून दुसरीकडनं या, कॉजवेनी या, कुठून या, परत या जागेवर, तर तुम्ही पुढे जाल. युद्धाचा प्रसंग तोच म्हटलाय त्यांनी, त्या पद्धतीनं करत राहायला पाहिजे. म्हणून ही उजळणी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. दरवेळेस आपल्याला माहिती असलेलं विसरतो आणि त्याला ताजं करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. LSDचं मी तेवढं एक सांगेन आणि LSD आणि WBC दोनच गोष्टी पुढच्या 2 ते 3 मिनिटात मी संपवतोय. LSD मी फडणवीसचं डॉक्टर फडणवीस येतं, मुख्यमंत्री एवढे डोक्यात घुसले माझी का ना, तर मला डॉक्टर श्री फडणवीसांचं म्हणायचं होतं, जे संभाजी पार्कच्या समोर त्यांचं श्री क्लिनिक वगैरे जे होतं, ते विपश्यनेचे आचार्य होते. त्यांना कर्करोग झाला होता आणि नंतर जायच्या आधी काही आम्ही विपश्यनेतली काही मंडळी भेटायला गेलो होतो, त्यांना जाणीव झाली होती की आपण आता फार नाही, असं स्पष्ट ती चर्चा पण करू शकायचे. म्हणजे आपल्याला जरा कल्पनेच्या बाहेरचं असं वाटतं. सर म्हणले तुम्ही असं म्हणताय, तुम्ही या स्थितीत सुद्धा एवढे आनंदी दिसताय. आनंदावर एक ते बायपासचं सगळ्यांना माहिती असेल कदाचित, ते जिंदा दिल पाहिजे माणूस. म्हणजे कसं जिंदा दिल पाहिजे, एकाचं बायपासचं ऑपरेशन व्हायचं होतं, आता तर कॉमन झालेलं आहे. एक 25, 30, 40 वर्षापूर्वीचा विचार करा. ते घरच्या माऊलीने विचारला, होय बायपास काय असतो, म्हणले बायपास नाही माहिती तुम्हाला, साधं आहे म्हणले, वाचलो तर पास, नाही तर बाय म्हणले. बाय म्हणजे ही जिंदा दिलीचा जो भाग आहे तिथं, तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलं. त्यांना सरांना आम्ही विचारलं, त्यांना माहिती होतं. सर म्हणले काय संदेश आहे तुम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी वगैरे, म्हणले LSD.
आता त्यांनी LSD सांगावं. LSD ड्रग आहे, आपल्याला सगळ्या माहिती आहे. या कोटीचा माणूस LSD सांगतोय, तर त्यांनी त्या सूत्रात एवढं सांगितलं, जे ताईंनी शेवटी काही मुद्दे त्याच्यात मांडले. एल म्हणजे लाफ, म्हणजे हसत राहा, आनंदी राहा कायमचं. एल लाफ. एस सिंग, गुणगुणत राहा, गाणं म्हणत राहा. गुणगुणणं पैसे देऊन तिथं रियालिटी शो मध्ये काय होईल तो भाग वेगळा, पण खरा गुणगुण तो मनातून. सूर असो का बेसूर, बाथरूम सिंगर भरपूर असतात, पण ते आनंद घेतात. बाकीच्यानं काय त्रास होतो हा वेगळा मुद्दा असला तरी, तर तोच गुणगुणू शकतो, सिंग असतो, मस्तीत असतो, तो करतो. आणि शेवटी डान्स सुद्धा त्याच्यात घेतलंय त्यांनी, डान्स सुद्धा त्याच्यात. LSD हे असं त्यांनी सूत्र म्हटलं होतं. समाजाच्या दृष्टिकोनातून मी थोडं बहुत प्रयत्न करतो की वागणुकीत सायकलीचा उल्लेख झाला, तिथं मी WBC म्हणत असतो. WBC काय, वॉक बस सायकल, असं माझं आग्रह असतो. जिथं खरं माणसाची प्रकृती जी वेगासाठी नाही, आवेगाचं बोलले, वेगाचं संदर्भात बोलले, हे जनरल प्रकृतीची जी आहे एक स्लो मोशनसाठीच आहे. सावकाशीने, आनंदाने, संथपणे, शांतपणे जगण्यासाठीच आहे. तरच तो प्रसन्न असतो. प्रसन्न असलेला शांत असतो, शांत असेल तर नक्की प्रसन्न असतो. अशातला भाग आहे. पण वेगाच्या मागं लागल्यामुळं आम्ही सज्जन नागरिक मंचातर्फे जो काही हे करतोय, ते सगळं ज्याच्यात पैसा इन्व्हॉल्व आहे, मोठं भांडवली खर्च आहे, अशा पद्धतीचं करण्यासाठी आपल्यावर लादलं गेलेलं बरंच आहे. आता कोरोनाबद्दल इथं बोलण्याची स्थिती नाही, पण कोरोनाचं सुद्धा आजाराचं बाजार जास्त आहे. आजार त्यातला नक्की आहे. आपण इम्युनिटी कवच कुंडल आपल्यापासून कडे आधीपासून आहे, जगभर घेत आहेत ते, आणि आजही आपल्याला मिळालेले आहेत. पण मुळातच आपल्याकडे जे आहेत त्याचं परत आपण तिथं जाऊ शकू का, तुकाराम माझं म्हणतं, परत युद्धाचा प्रसंगातनं येऊ शकू का, हा भाग आहे. त्याच्यात जिथं शक्य आहे वॉक जो भाग आहे, व्यायामाचा राजा काहीही म्हटलं तरी आपण पूर्ण विषय काय काय कसलं आहे, नुसतं व्यायाम चालण्याचाच भाग नाही. सायकल, परत गाडी, गाडीतनं किती मोठी गाडी, मग किती घरात किती गाड्या, इथपासून झालंय. मानवी चुकांमुळं, चुकीच्या वागण्यामुळं झालेलं, ह्याच्यात जसं म्हणून ठेवलेलं आहे आधीपासनं, हे उघड दिसतंय, पण आपण सोयीस्कररित्या त्याच्याकडे डोळे हे करतो, बाजूला घेतो. तर तो भाग जसा आहे, त्यामुळे वॉक 2-4-5 किलोमीटर पर्यंत ज्यांना शक्य नाही त्यांचा भाग वेगळा आहे, पण त्यांनी करता येणं शक्य आहे. बसमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आता ती चांगली आहे का नाही तुम्ही वापरत नाही म्हणून तसं सांगायचं, गेल्यावर तुम्ही नक्की करू शकता. प्रयत्न केलाय, सुधारणा काही झालेल्या आहे. सायकलचं जे म्हटलंय, सर्व दृष्टीनं त्याचं उपयोगी आहे. स्वार्थ परमार्थ साध्य करणारा, समाज साध्य करणारा, पर्यावरणाच्या संदर्भात कुठलंही नाव घ्या त्याच्या संदर्भातलं आहे. एवढं मी सांगून इथं थांबतोय. दिलीप कुलकर्णीचं नाव जर तुम्ही ऐकलं असेल, पर्यावरणाच्या संदर्भात बरंच लेखन आहे, व्याख्यानं त्यांची आहेत, आणि त्यांचं असं म्हणणं, कसं जीवन असावं, निसर्गस्नेही जीवनशैली, त्यातला हा सगळा भाग सायकल असेल, काय असेल, ज्याच्यात ऊर्जा संयम महत्वाचं म्हटलेलं आहे. जे साधन संपत्ती काय म्हणायचं, प्रदूषण किंवा आणखी बाकी सगळ्या गोष्टी त्यातनंच घडताय. ऊर्जेचा स्वैर वापर आणि त्यासाठी सगळं करण्याचा तिथनं घडताय. तर ऊर्जा संयम, निसर्गस्नेही जीवनशैली, आणि आपलं काही राज्य व्यवस्था जी काही हुकूम किंवा एकाधिकारशाही नाही, लोकशाही असं आपण ज्या पद्धतीनं म्हणतोय, तर तिथं पर्यावरण पूरक विकास व्यवस्था, विकास नीती, असं 2 गोष्टी त्यांनी सांगितले. हे वैयक्तिक आणि सामूहिक याचे सांगड घालून त्याप्रमाणे करेल. तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना खूप खूप दीर्घायुर, आरोग्य, आनंदी, फिट, तंदुरुस्त आणि हसत खेळत, लाफ सिंग डान्स करत आणि कवित कुंडल घालून आपण इथं बाहेर पडतोय. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मला संधी दिल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले जुगलभाई, तुम्हाला शतशः धन्यवाद. जुगलभाई, पेपर बंद केला ना, पेपर बंद, TV बंद, तरी सुद्धा फडणवीस लक्षात आहेत त्यांच्या. हा, म्हणजे हे फडणवीसांचं पण यश आहे, फक्त बाकीच्यांना कळत नाही. आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे. मी मंचावर उपस्थित आजच्या प्रमुख वक्त्या वैद्य छाया दांडेकर आणि आजचे प्रमुख पाहुणे जुगल राठी या दोघांचाही मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो की आज अतिशय चांगल्या विषयावर त्यांनी आपलं प्रबोधन केलेलं आहे. आज या ठिकाणी सावरकर प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला हा हॉल मिळाला, त्यांचे सुद्धा आभार.
आमचे कॅमेरामॅन यांचा सुद्धा आभार. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम आता सामुदायिक राष्ट्रगीतानंतर संपेल. त्यासाठी सर्वांनी आपण उभं राहावं अशी आपल्याला विनंती करतो. सामुदायिक राष्ट्रगीत होणार आहे, त्यामुळे सर्वांनी म्हणायचंय, जनगण मन भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे, भारत माता की जय.